लागत नाही. तुझ सगुण म्हणू की निर्गुण रे, तुझ सगुण म्हणू की निर्गुण रे. सगुण निर्गुण गोविंद रे, सगुण निर्गुण गोविंद रे. तुझे सगुण म्हणू की निर्गुण रे, तुझे सगुण म्हणू की निर्गुण रे. अनुमाने ना, अनुमाने ना, अनुमाने ना, अनुमाने ना. वेद नेती नेती म्हणती गोविंद रे, वेद नेती नेती म्हणती गोविंद रे. तुझे सगुण म्हणू की निर्गुण रे, तुझे सगुण म्हणू की, तुझे सगुण म्हणू की निर्गुण रे. पंढरीनाथ भगवान की. ब्रह्मदेवांवर नारायण प्रसन्न झाले. नारायण म्हणतात, हे ब्रह्मा, तुझी उत्पत्ती मी केली आणि कशासाठी सांगू? कारण सांब सदाशिव भगवान भोलेनाथांची आज्ञा मला आहे की मी सृष्टी निर्माण करावी, आणि म्हणून मी तुझी निर्मिती केली आणि आज मी तुला आज्ञा देतो की तू सुद्धा सृष्टी निर्माण कर. ब्रह्मा, ब्रह्मदेव तेव्हा अज्ञानी अवस्थेमध्ये, ब्रह्मज्ञान नव्हतं, ब्रह्मा भ्रमित झाले. ब्रह्मा म्हणतात, देवा, सृष्टी वगैरे निर्माण करणं मला येत नाही, मला ज्ञान नाही, मला अधिकार नाही, शक्ती सामर्थ्य माझ्यामध्ये नाही. तेव्हा नारायणांनी वेदांचं दिव्य ज्ञान जे शंकरांपासून त्यांना प्राप्त झालं होतं, ब्रह्मज्ञान जे शिवतत्वाचं ज्ञान त्यांना तपस्येनं प्राप्त झालं होतं, त्या ज्ञानाचा एक अंश ब्रह्मदेवांना प्रदान केला. आणि जेव्हा हे ज्ञान प्राप्त झालं तेव्हा ब्रह्मा सृष्टी निर्माण करण्याला सशक्त बनलेले. नारायणांच्या आज्ञेपासून प्रमाणे ब्रह्मदेवांनी सृष्टी निर्माण करण्याला प्रारंभ केला. आणि काय काय निर्माण केलं ब्रह्म्याने या जगामध्ये? पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, पंच महाभूत निर्माण केली, पंच तन्मात्रा निर्माण केल्या, अहंकार, त्रिविध अहंकार निर्माण केले, त्रिगुणात्मिक ही प्रकृती निर्माण झाली. या प्रकृतीपासून चराचर विश्वाची निर्मिती ब्रह्मदेव करते झालेले. सूर्य, चंद्र आदी 9 ग्रहांची निर्मिती करवली, पृथ्वीची निर्मिती करवली, पृथ्वीवर नाना प्रकारच्या जीव प्राण्यांची निर्मिती ब्रह्मदेवाने करवली. जारज, अंडज, स्वेदज, उद्भिज, पाण्यात राहणारे, जमिनीवर चालणारे, आकाशामध्ये उडणारे, जलचर, खेचर, भूचर प्राणी निर्माण केले. ब्रह्मदेवांनी देवादिकांची, देव, दानव, यक्ष, मानव, गंधर्व नाना प्रकारची सृष्टी निर्माण करवली. सनक, सनंदन, सनातन, सनत कुमार, कुमार अधिकांची निर्मिती, भृगु, वशिष्ठ, चवनादिक ऋषी मुनींची निर्मिती ब्रह्म्यानं करवलेली आहे. ब्रह्म्याच्या क्रोधापासून रुद्रदेव निर्माण झालेले. ब्रह्मदेवांनी चराचर सृष्टी 84 लक्ष योनी ब्रह्म्यानं निर्माण केलेले आहेत. 2 पायाचे, 4 पायाचे, आकाशात उडणारे, पाण्यामध्ये राहणारे, जमिनीवर चालणारे, अनेक पायांचे, स्वेदज, उंडी, उद्भीज, अंडज, जारज अनेक प्रकारचे प्राणी ब्रह्मा निर्माण करतो. पण समाधान म्हणाला नाही. का समाधान नव्हतं? ब्रह्माला लावलं आणि मनुष्यांची सृष्टी आज जेव्हा निर्माण केली, आज ब्रह्मदेवांच्या मनाला समाधान लागलेलं आहे की खरोखर आज खऱ्या अर्थानं माझी सृष्टी परिपूर्ण झाली. कारण माझ्या सृष्टीतली सर्वोत्तम रचना आज आकाराला आली, ती म्हणजे ही मानवांची सृष्टी आज जन्माला आलेली आहे. माणसांना बघा, 84 लक्ष योनीमध्ये माणसांना सर्वोत्तम म्हटलं गेलं. का? कारण परमार्थ करण्याचा अधिकार फक्त मनुष्य योनीमध्ये माणसाला प्राप्त आहे. अन्य कोणत्याही जीवाला पुण्यकर्म करण्याचा अधिकार प्राप्त नाही. तुम्ही ऐकलं का कधी की मेंढ्यांनी, शेळ्यांनी, गाई, गुरांनी कधी हरिनाम सप्ताह केलेला आहे? त्यांनी बघितलं कधी माळ घेऊन जप करताना बघितलंय का? कधी त्यांना यज्ञ करताना, देवपूजा करताना बघितलं का? नाही. त्या फक्त भोग येऊन येत, तिथं फक्त भोग बघावे लागतात. मग देवांनी कधी चांगलं पुण्यकर्म करताना बघितलं का? देवांना स्वर्गामध्ये राहता येतं, तिथं भोग भेटतात, पण तिथं पुण्य करण्याचा अधिकार, उद्धार करून घेण्याचा अधिकार देवांना सुद्धा नाही. म्हणून देवता काय इच्छा करतात? स्वर्गीचे अमर इच्छितात देवा,
अमोल मनुष्य देह जो आपल्याला प्राप्त झाला ना, हा वाया घालवू नये माणसानं. मनुष्य जन्म अनमोल रे. कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. पंढरीनाथ भगवान की रे. धन्यवाद उद्धव महाराज. ही जोडी अशी चांगली जमलेली नाही. यांचं जर ऐकत राहिलो ना, इथंच 9 वाजतील बरं का आपल्याला. ब्रह्मदेवांनी सर्व सृष्टीची निर्मिती करली. मनुष्याची निर्मिती आज ब्रह्म्याच्या मनाला समाधान आहे. पण या सृष्टीमध्ये कोणता देव सर्वश्रेष्ठ आहे? सृष्टीच्या उत्पत्तीची कथा आपण ऐकली. ब्रह्मा विष्णू महेश्वर निर्माण झाले. ब्रह्मदेवांपेक्षा नारायण श्रेष्ठ, नारायणान विष्णूंपेक्षा रुद्रदेव श्रेष्ठ, रुद्रापेक्षा शंकर नाम ईश्वर, ईश्वरापेक्षा सदाशिव, निर्गुण निराकार त्या सदाशिव परब्रह्म परमात्म्यापेक्षा श्रेष्ठ दुसरा कोणता या जगामध्ये कोणी झालाही नाही, कोणी होणं सुद्धा नाही. नमः पार्वती पतये शिव हर हर महादेव. या सृष्टीमध्ये हे देव काय कार्य करतात? ब्रह्मदेव सृष्टी निर्माण करण्याचं कार्य करतात. विष्णू स्थिती पालन पोषणाचं कार्य करतात. रुद्रदेव संहाराचं कार्य करतात. महेश्वर तिरोभाव आणि सदाशिव सांब सदाशिव जे भोलेनाथ आहेत ना, हे भोलेनाथ अनुग्रह देण्याचं कार्य करतात. म्हणून महादेवांना चराचराचं गुरु म्हटलं गेलेलं आहे. अनुग्रह म्हणजे ज्ञान देण्याचा आणि मोक्ष प्राप्त करून देण्याचा अधिकार महादेवांशिवाय दुसऱ्या कोणालाही नाही महाराज. म्हणून ज्याला मुक्त होण्याची इच्छा असेल ना, त्यानं सांब सदाशिव भगवान भोलेनाथांना शरण गेलं पाहिजे. शिवचिदंबर स्वामी भगवान की जय. अरे त्यांना शरण जर कधी गेलात ना, मोक्ष सुद्धा तुम्हाला प्राप्त झाल्याखेरीज राहणार नाही. तुम्ही बघा, जेवढे संप्रदाय या भूमंडलावर आहेत, सगळ्या संप्रदायाचे प्रवर्तक कोण आहेत? आमचे भोलेनाथच प्रवर्तक सगळ्या संप्रदायाचे. चैतन्य संप्रदाय बघा, आमचे चैतन्य महाराज इथं बसलेले आहेत, म्हणून त्यांच्यापासूनच सुरुवात करूया. चैतन्य संप्रदाय सुद्धा कुठून सुरू झालाय? त्यांची गुरु परंपरा तुम्ही बघून घ्या. ती गुरु परंपरा महादेवांपासूनच सुरू होते. नाथ संप्रदाय तुम्ही बघून घ्या, संप्रदाय कुठून सुरू झाला? महादेवांपासूनच परंपरा. वारकरी संप्रदाय तुम्ही बघून घ्या, कुठून परंपरा सुरू झाली? महादेवांपासूनच. सगळे संप्रदाय शेवटी ब्रह्मा विष्णू महेश त्रिदेवांच्या जवळच येऊन पोहोचतात. आणि हे त्रिदेवांचे सुद्धा जर कधी आदि गुरु कोणी असतील, सांब सदाशिव भगवान भोलेनाथ हे ब्रह्मा विष्णू रुद्रांचे सुद्धा गुरु म्हटले गेलेले आहेत. आणि त्याच महादेवांचं नाव आहे आदिनाथ. म्हणून गुरु परंपरेच्या अभंगामध्ये वारकरी संप्रदायात सुद्धा काय म्हटलं गेलं? आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा.
मच्छिंद्र तयाचा मच्छिंद्र तयाचा हो मच्छिंद्राने बोध गोरक्षास केला मच्छिंद्राने बोध प्रसादे निवृत्ती दातार पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. अशा प्रकारे आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा माऊली सुद्धा प्रमाण देतात ना महाराज. संतांनी सुद्धा हेच प्रमाण दिलेले की त्यांच्यापासूनच सगळे संप्रदाय निर्माण झाले, सर्व सिद्ध निर्माण झाले, त्यांचा अनुग्रह सर्वांना प्राप्त आहे. म्हणून सांब सदाशिव महादेवांचं पूजन आपण केलं पाहिजे. त्यांच्यापासून सर्व चराचर सृष्टी निर्माण झाली. ब्रह्म्याने जेव्हा सृष्टी निर्माण केली, पृथ्वी आप तेज वायू आकाश चंद्र सूर्य तारे ग्रह नक्षत्र देव ऋषी मानव दानव भूत प्रेत पिशाच राक्षस झाडं पानं फुलं वृक्ष वेली जलचर भूचर केली, स्वर्ग मृत्यू पाताळ त्रिलोकी निर्माण केली. हे विशाल ब्रह्मांड ब्रह्मदेवांना निर्माण केलं. आणि जेव्हा ही सुंदर सृष्टी ब्रह्मदेवांना निर्माण केली ना, आज ब्रह्मदेवांना फार आनंद फार समाधान वाटायला लागलं. सगळेजण ब्रह्मदेवांचा नावाचा जय जयकार करायला लागले, पितामह पितामह म्हणून नमस्कार करायला लागले, वंदन पूजन करायला लागले. गर्व निर्माण झाला ब्रह्मदेवांच्या मनामध्ये. वाह, मी सुंदर सृष्टी निर्माण केलेली, देव ऋषी मानव दानव मी निर्माण केले सर्व, मी सृष्टी करता आहे, मी विधाता आहे, मी ब्रह्मदेव आहे, मीच या सृष्टीमध्ये सर्वश्रेष्ठ आहे. अहंकाराची बाधा ब्रह्मदेवांना झाली आणि अहंकार होतोच आहो. आपण बघा, आपल्यावरून विचार करून बघा, आपण एखादं छोटस घर जरी बांधलं तरी सुद्धा माणूस छाती फुगून सगळ्या राहुरीमध्ये दवंडी पेटवायला लागतो. हे घर मी बांधलं, हे घर. एखादं छोटं जरी काम केलं, हा स्वयंपाक मी केला, स्वयंपाक चांगला झाला का नाही महाराज, मी केलाय स्वयंपाक, हे चित्र मी काढलंय, हे कार्य मी केलंय, मी नाम अहंकाराची बाधा मनुष्याला होतच असते महाराज. आणि ही अहंकार रूपी माया मोठी विचित्र आहे. ब्रह्म्यासारख्या लोकांना सुद्धा हिनं मोहित करून टाकलेलं आहे. अरे छोट्या छोट्या लहान लहान गोष्टींचा जर कधी आपण अहंकार करत असतो तर विचार करा, ज्या ब्रह्मदेवांनी हे विराट ब्रह्मांड निर्माण केलं, ही सृष्टी निर्माण केली, त्या ब्रह्मदेवांना अहंकार झाला असेल यात काय आश्चर्य आहे. आणि सृष्टी किती सुंदर आहे बघा ना ब्रह्मदेवांची. ब्रह्मदेव का कमी विद्वान असतील का, कमी सामर्थ्य असेल का ब्रह्म्याचं. एकदा आपल्या आजूबाजूची ही सृष्टी निरीक्षण करून तर बघा किती सृष्टी सुंदर आहे. तर अरे हे चंद्र, असा चंद्र निर्माण करता येईल पुन्हा कोणाला. हा सूर्य, हे तारे, हे ग्रह नक्षत्र, हे पृथ्वी, झाडं वेली पानं फुलं किती सुंदर सुंदर, पशु एवढे अब्जावधी लोक जगामध्ये आहेत. पण ब्रह्मदेव किती चतुर शिल्पकार आहेत बघा. की ब्रह्मदेवाने एका माणसासारखा दुसरा माणूस बनवला का कधी, मॅचिंग होतं का. फिंगरप्रिंट तुम्ही मॅचिंग करून बघा, एका माणसाचे ज्या फिंगरप्रिंट आहेत तशा दुसऱ्या जगात कुठे जरी शोधला तरी सुद्धा सापडत नाहीत. मग विचार करा ब्रह्मदेव किती विद्वान असतील. आणि अशी सुंदर सृष्टी जेव्हा ब्रह्म्यानं निर्माण केली, आज ब्रह्मदेवांना अहंकाराची बाधा झाली. चतुरानन तो हिरण्य गर्भी ब्रह्मदेव रचना ही करवी, चवदा भुवने विराट सृष्टी बेही ब्रह्मांडी, स्वर्ग मृत्यू पाताळ ही झाले, चंद्र सूर्य पृथ्वी अवतार, गहना नाती रचना, देव दानव मानव ललना, लक्ष 84 विभिन्न जाती, सुंदर सृष्टी रचली प्रीती. अरे या सृष्टीमध्ये एकापेक्षा एक सुंदर लोक दिसायला लागलेत महाराज. आणि ब्रह्म्याला अहंकार या गोष्टीचा झाला, काय आश्चर्य असेल. तुम्ही बघा, माझं जेव्हा लग्न ठरलं, पहिलं स्थळ आलं होतं चालून, मी पोरीचा फोटो बघितला, पोरगी मला फार आवडली. मी विचार केला, अगोदरच आम्हाला भट भिक्षुकांना कोणी पोरीच द्यायला तयार होत नाही महाराज.
म्हणलंय कशी तरी आली स्थळ आले करून घ्या, परत कोण जाणे देव जाणे परत होत आहे का नाही होत. अगोदर 2-4 केस शिल्लक राहिलेले उद्या ही उडून गेल्यानंतर परत कोण भूतीन माझ्याशी लग्न करणार. म्हणून म्हणलं आता तयारच होऊन जा. मी होकार देऊन टाकला, म्हणलं आपली काही मागणी नाही, काही नाही, आम्ही लग्न करायला तयार आहे. मुहूर्त निश्चित झाला. लग्नाच्या मंडपामध्ये मी गेलो. आंतरपाठ धरलेला होता, ब्राह्मणांनी मंगलाष्टक म्हटले. आणि जेव्हा आंतरपाठ काढल्या गेला तेव्हा माझं लक्ष गेलं माझ्या बायकोच्या पाठीमागं उभा असलेला तिच्या मैत्रिणीकडे. आतापर्यंत मला वाटत होतं माझी बायकोच फार सुंदर आहे. आणि जेव्हा तिची मागं उभा असलेली मैत्रीण बघितली ना, मी विचार केला फसलं गडे काम आपलं. अजून जर थोडा दम मारला असता तर याच्यापेक्षा चांगलं मॉडेल भेटलं असतं. पंढरीनाथ भगवान की जय. मग विचार करा, एकापेक्षा एक सुंदर जर कधी लोक ब्रह्मांड निर्माण केले असतील, ही सृष्टी ज्यानं निर्माण केली त्याला अहंकार झाला असेल, त्यात काय आश्चर्य आहे. अहंकार ब्रह्मदेवांना झाला. आणि आज आपल्या हंस वाहनावर बसून ब्रह्मदेव जेव्हा सृष्टीचं निरीक्षण करत असत, फिरत फिरत निघाले, वैकुंठ लोकाप्रत आलेले. आज भगवान नारायणांना ब्रह्म्यानं बघितलं, पण अहंकारी जे लोक असतात ते कधी समोरच्या समोर झुकत नसतात. नारायणांना बघितलं पण अहंकार मनामध्ये होता, म्हणून ब्रह्मदेवांना विष्णूंना नमस्कार केलेला नाही. विष्णूंनी बघितलं पण स्मितहास्य केलं. नारायण म्हटले, ब्रह्मदेवा ये पुत्र, स्वागत असो तुझं या वैकुंठ लोकामध्ये. अरे मी तुझा पिता चराचराचा स्वामी नारायण तुझ्या समोर असताना मला वंदन करणार नाहीस तू पुत्र. ब्रह्मदेवांनी जेव्हा ऐकलं, ब्रह्मदेवांना राग आला महाराज. ब्रह्मदेव विचार करतात, अरे ही चराचर सृष्टी मी निर्माण केलेली आहे आणि हा विष्णू चराचर सृष्टीचा स्वामी स्वतःला म्हणतो, याला काहीच कसं वाटत नाही. अरे मी याला वंदन करावं कसं शक्य आहे. नाही नाही, मी सृष्टीकर्ता आहे, मी पितामह आहे, मी ब्रह्मदेव आहे, मला सगळेजण नमस्कार करतात, मला सर्वजण सर्वश्रेष्ठ मानतात, मग मी या श्रीहरीला नमस्कार करण्याचं कारण काय. नाही, हा माझ्यापेक्षा श्रेष्ठ नाही तर मीच याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. अरे याच्या नाभी कमलापासून मी उत्पन्न झालो म्हणून काय झालं, हा निव्वळ योगायोग असेल, यात याचा काय पुरुषार्थ आहे. मात्र माझं तसं नाही. मी स्वतः माझ्या बुद्धिमत्तेनं, माझ्या संकल्पानं, माझ्या तपस्येनं, माझ्या कल्पनेनं ही सृष्टी निर्माण केलेली आहे. अरे जे माझ्या बापाला सुद्धा जमलं नाही ते मी केलेलं करून दाखवलेलं आहे. मग कर्मानं मी या विष्णूपेक्षा श्रेष्ठ आहे. मी याला वंदन करता कामा नाही, या विष्णूनच मला वंदन केलं पाहिजे, कारण मी पितामह ब्रह्मदेव मी आहे. आणि खरंच आहे महाराज, पोरं एकदा करती सवरती झाली ना, पोरं बापालाही जुमानत नाही. पंढरीनाथ भगवान की जय. पोरं काय म्हणतात, पोरं म्हणतात हा बंगला मी बांधला, आमच्या बापाला जमलं नाही. हे घर मी घेतलं, आमच्या बापाला जमलं नाही. ही गाडी मी घेतली, आमच्या बापाला जमलं नाही. हे शेत मी घेतलं, आमच्या बापाला जमलं नाही. पण या येडपटाला कोणी सांगावं की त्याला जमलं म्हणून तर तू जन्माला आला. पंढरीनाथ भगवान की जय. पण मोठं झाल्यावर पोरं अरे बापालाही जुमानत नाहीत. आई रे बेमान दुनिया आई रे, आई रे बेमान दुनिया आई रे, आई रे बेमान दुनिया आई रे, आई रे बेमान दुनिया आई रे. अरे पिता को कोई नहीं माने, औरत का बहुमान रे, आई रे बेमान दुनिया आई 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 रे. पार्वती मतेश्वर महा. आणि पोरांचं असं वागणं इथं कलियुगातच सुरू झालं असं नाही, तिथं त्या युगात सत्ययुगात सुद्धा ब्रह्मदेव असंच वागले होते महाराज. सुरुवात शक्य नाही. अरे ही सृष्टी मी निर्माण केलेली आहे. ब्रह्मदेव उलट विष्णूंना उत्तर देते झाले, हे विष्णू, अरे सृष्टी करता मी ब्रह्मदेव तुझ्या समोर उभा असताना तू उठणार नाहीस, मला नमस्कार करणार नाही, उठ आणि मला वंदन कर विष्णू. ब्रह्मदेवांचं ते उलट उत्तर ऐकलं आणि आता विष्णूंना सुद्धा राग आला महाराज. ब्रह्मा काय बोलतोयस, अरे मी तुझा पिता आहे, मी तुला निर्माण केलं, मी तुझा स्वामी, मी तुझ्या पाया पडणार. बाप कधी पोराच्या पाया पडतो का. क्षमा माग माझी ब्रह्मा, मी या त्रिलोकीमध्ये सर्वश्रेष्ठ जगाचा परिपालक नारायण तुझ्या समोर असताना असं बोलण्याचं धारिष्ट कसं करतोस.
ब्रह्मदेवांना सुद्धा राग आला. ब्रह्मदेव म्हणतात, अरे तू पालक आहेस म्हणून काय झालं, सृष्टी निर्माण तर मीच केली ना. अरे मी जर कधी सृष्टी निर्माणच केली नसती तर तू पालन पोषण कशाचं करणार होतास विष्णू. माझ्यामुळे तुला महत्व आहे म्हणून तूच उठायला पाहिजे आणि तूच मला वंदन करायला पाहिजे. दोघं देव एकमेकांना भांडायला लागले, एकमेकांना आदवा तदवा बोलायला लागले. बघता बघता वादाचं रूपांतर भांडणामध्ये झालं. दोघं विसरले की आपण कोण आहोत आणि या शिवमायेनं मोहित झालेले, भ्रमित झालेले हे दोन्ही देव सामान्य माणसांप्रमाणे मी मोठा म्हणून आपापसामध्ये वाद करू लागलेले. ही ईश्वराची माया मोठी विलक्षण आहे महाराज. ब्रह्मा विष्णू अधिक देवांना सुद्धा या मायेचा पार कळालेला नाही. सामान्य माणसाप्रमाणे जेव्हा हे लोक भांडायला लागले तेव्हा या ठिकाणी शिव महापुराणामध्ये काल भैरवनाथाच्या प्राकट्याच्या कथेला प्रारंभ झाला. या मायेने जादू केली ब्रह्मदेवन विष्णूवरती. या मायेने जादू केली ब्रह्मदेवन विष्णूवरती. अहंकार झाला हो त्यांना, मन श्रेष्ठ कोण या जगती. अहंकार झाला हो त्यांना, मन श्रेष्ठ कोण या जगती. मतिभ्रष्ट झाली ब्रह्मा आणि विष्णूची. मतिभ्रष्ट झाली ब्रह्मा आणि विष्णूची. कथा सांगतो ऐका काळ भैरवनाथाची. कथा सांगतो ऐका काळ भैरवनाथाची. जी जी रे जी जी रे जी जी रे जी जी रे जी 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 रे जी जी रे जी जी रे जी जी रे जी जी. विष्णूंचा ब्रह्मदेवांचा वाद जेव्हा विकोपाला गेला, प्रत्येक जण म्हणायला लागला मी मोठा नाही, तुझ्यापेक्षा मी मोठा. विष्णू म्हणतात, ब्रह्मा ऐक, मज परता देव नाही त्रिभुवनी. मीरे चक्रपाणी पूर्ण ब्रह्म वृथा यज्ञ तप करसी रे वाया. मज परमात्मया विसरोनिया. मज विसरला तू रे पशुबुद्धी. तुझी रे सद्गती कैसी होय. ब्रह्मदेवांना राग आला. ब्रह्मदेव म्हणतात, नारायण उग गप्पा मारू नका. अरे माझं नावच ब्रह्मा आहे, मीच परब्रह्म आहे. नाम माझे ब्रह्मा, मीच परब्रह्म. सृष्टीचा उगम मज पासोनी. ब्रह्मांड निर्मिले देवाधिक केले. विश्व प्रसविले संकल्प मात्रे. स्थूल सूक्ष्म मीच अनादि पुरुष. कारे विष्णू तुझं भ्रम पडे. दोघांचं भांडण वाढायला लागलं. तेवढ्यात देवर्षी नारदांचं आगमन त्या ठिकाणी झालं. हातामध्ये ब्रह्मवीणा आणि मुखामध्ये नारायणाचं नाम संकीर्तन करत नारदांची स्वारी त्या ठिकाणी आलेली आहे. नारायण नारायण जय हो. लक्ष्मी नारायण 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 लक्ष्मी नारायण. थोडा श्रीमन नारायण. लक्ष्मी नारायण लक्ष्मीनारायण भगवान की. नारदांना बघितलं, विष्णूंना आनंद झाला. विष्णू म्हणतात, या देवर्षी सांगा तुमच्या पित्याला जरा समजून सांगा. सांगा त्रिभुवनामध्ये कोण श्रेष्ठ आहे. तर मी श्रेष्ठ का हा ब्रह्मदेव श्रेष्ठ. आता नारद पडले, लहान तोंडी मोठा घास कसा घ्यायचा विचार करतात. नारद म्हणतात, इकडं जर ब्रह्मदेवांना मोठं म्हणावं तर विष्णूंना राग यायचा, आणि यांना जर कधी मोठं म्हणावं तर इकडं बापाला राग यायचा. मग करावं काय करावं. म्हणे भानगडीतच न पडलेलं बरं. नारद मोठे विद्वान आहेत महाराज. नारद म्हणतात, बाबा मी लहान तोंडी मोठा घास घेऊ शकत नाही. अडकेत त्यात सुपारी माझी झाली. याला मोठं म्हणता येत नाही, त्याला मोठं म्हणता येत नाही. तुम्ही एक काम करा ना,
तुम्ही जा आणि दधीची आणि अत्रि ऋषींना जाऊन विचारा, ते मोठे ब्रह्मज्ञानी आहेत, माझ्यापेक्षा अधिकारी आहेत ना. नारद समजावून थकले, परी त्या दोघांना पटले. नारद समजावून थकले, परी त्या दोघांना पटले. तेव्हा नारद बोले त्यासी, तुम्ही जा बद्रिकाश्रमासी. तेव्हा नारद बोले ऋषी दधीची आणि अत्रि देतील समाधानासी. जिजीर 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 जिजीर. या दोघांना पटलं आणि हे दोघ जण आपला वाद घेऊन बद्रिकाश्रमाला आले. इथं दधीची ऋषी अत्रि ऋषी तपस्या करत होते. दोघांनी या दोघांना विचारलं, का हो आता तुम्ही प्रमाण द्या, उत्तर द्या, सांगा या त्रिभुवनामध्ये हा ब्रह्मा सर्वश्रेष्ठ आहे का मी नारायण सर्वश्रेष्ठ आहे. दधीची अत्रि मोठे सत्य संकल्प ऋषी होते, कधी असत्य भाषण करायचे नाही, ब्रह्मज्ञानी होते, शिवभक्त होते. त्यांनी सांगितलं की बरं खरं बोलतो आम्ही, जर तुम्हाला जर कधी ऐकण्याचं सामर्थ्य असेल तर खरं उत्तर देतो. बोला, देऊ का, ऐकताल का, खरं सांगू का तुम्हाला. हो म्हणे, सांगा, खरं सांगा, त्रिभुवनामध्ये सर्वश्रेष्ठ कोण. दधीची आणि अत्रि ऋषी म्हणतात, तुम्ही वाद घालूच नका, कारण ब्रह्मदेव तुम्ही सुद्धा त्रिभुवनामध्ये सर्वश्रेष्ठ नाहात आणि नारायणा तुम्ही सुद्धा सगळ्यात श्रेष्ठ नाहात. मग सगळ्यात श्रेष्ठ कोण या त्रिभुवनामध्ये सांगू का. सांब सदाशिव भगवान भोलेनाथ त्रिभुवनात सर्वश्रेष्ठ, यांच्यापेक्षा श्रेष्ठ दुसरा कोणी झालाही नाही, दुसरा होऊ शकत नाही. नमः पार्वती पतये शिव हर हर महादेव. महादेवांचं नाव ऐकलं आणि या दोघांचं टेन्शन अजूनच वाढलं. यांना वाटलं आतापर्यंत आमच्या दोघांचा वाद चालू होता, आता तिसरा शंकर मध्ये कसा काय आला. नाही नाही म्हणे, आम्हाला काही पटत नाही. ऋषींनी सांगितलं, आमच्यावर विश्वास नसेल ना, जा सत्यलोकामध्ये जा, वेदपुरीमध्ये जा. ब्रह्मदेवा, चारी वेदांवर तर तुमचा विश्वास आहे ना, वेदांकडून ज्ञान मिळालं होतं ना, वेदांना जाऊन विचारा की त्रिभुवनामध्ये सर्वश्रेष्ठ कोण आहे. त्यांनी सांगितलं, मग तर ऐकाल ना. ब्रह्मा विष्णू दोघ जण निघाले वेदपुरीमध्ये आणि वेदपुरीमध्ये ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद मूर्तिमंत स्वरूपामध्ये प्रत्यक्ष होते. त्यांना आपला वाद सांगायला लागले. ब्रह्मा आणि विष्णू दोघे वेदपुरीत दाखल झाले. ब्रह्मा आणि विष्णू दोघे वेदपुरीत दाखल झाले. मग प्रणाम करुणी वेदा थोरवी सांगू लागले. मग प्रणाम करुणी वेदा थोरवी सांगू लागले. जिजीर 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 जिजीर. ब्रह्मदेव म्हणतात, अरे वेदांनो सांगा, मी सृष्टी निर्माण केली, मी मोठा ना. नारायण म्हणतात, अरे ब्रह्म्याला मी निर्माण केलं, मी मोठा ना. मी मोठा यांचा वाद जेव्हा सुरू झाला, ऋग्वेदानं सांगितलं, शांत व्हा, तुम्ही उगाच बढाया मारू नका, गप्पा मारू नका. आम्ही वेद आहोत, आम्ही सगळ्यांबद्दल सगळं काही जाणतो. आमच्या समोर फुकट मोठेपणा कोणीही मिळू नये, कारण सांगू सृष्टीमध्ये सगळ्यात श्रेष्ठ कोण आहे आम्हाला माहिती आहे की सर्वश्रेष्ठ त्रिलोकीमध्ये फक्त सांब सदाशिव भोलेनाथच सर्वश्रेष्ठ आहे. अरे महादेवांच्या नखाची सर सुद्धा तुम्हा देवांना नाही, मग तुम्ही शंकराच्या सामर्थ्याच्या जवळपासही जर कधी पोहोचू शकत नसताल तर वृथा अभिमान कशाला करताय. ऋग्वेदानं सांगितलं पण यांना पटलं नाही. यजुर्वेदाला विचारतात, यजुर्वेद म्हणाला, अरे ऋग्वेद म्हणतोय अत्यंत बरोबर आहे, ज्याच्या मस्तकी त्रिनेत्र आहेत, भारी त्रिनेत्र ज्याच्या, त्रिपुंड शोभे ललाटी, तो पंचानन त्रिपुरारी, त्रिलोकीत श्रेष्ठ. भारी जो त्रिपुंड धारण करतो, तो पंचानन जो आहे, तो सांब सदाशिव त्रिलोकीमध्ये सर्वश्रेष्ठ आहे. माझं सुद्धा हेच मत आहे. सामवेदाच्या जवळ आले, सामवेद सुद्धा सांगायला लागले, अरे अनेक ब्रह्मा येतात जातात, अनेक विष्णू येतात जातात, पण शिवतत्व जे शिवतत्व अजर अमर आहे, म्हणून शिवच तुमच्या सर्वांपेक्षा सर्वश्रेष्ठ आहे. अरे ब्रह्म्याचा एक दिवस किती काळाचा असतो, सामवेदानं प्रमाण दिलं. ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो तेव्हा पृथ्वीवर किती युग येऊन जातात माहितीये का तुम्हाला. आता बरेचसे सुशिक्षित लोक इथं बसलेले आहेत, महिला मंडळी भरपूर आहे, सगळेजण शिकलेले आहात. काढा मोबाईल, काढा कॅल्क्युलेटर, काढा, हिशोब करा बरं. कलियुगाचं आयुर्मान आहे 4,32,000 वर्ष आपल्या कालगणनेनुसार. द्वापर युगाचं त्याच्या डबल, त्रेतायुगाचं त्याच्या डबल, सत्ययुगाचं त्याच्या डबल, असे 4 युग जेव्हा 1000 वेळेला येऊन जातात तेव्हा ब्रह्मदेवाचा एक दिवस होत असतो. काढा कॅल्क्युलेटर, काढा, कॅल्क्युलेशन करा की ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये माणसाचे किती वर्ष होतील, आणि तेवढीच ब्रह्मदेवाची एक
रात्र असते. अशा कालगणनेनुसार ब्रह्म्याचे 365 दिवस जेव्हा होतात तेव्हा ब्रह्मदेवाचं होतं 1 वर्ष, आणि असं 100 वर्षाचं आयुष्य ब्रह्मदेवाचं आहे. सामवेद प्रमाण देतात, ब्रह्मा अरे तुझा जेव्हा 1 वर्ष होतो ना तेव्हा ब्रह्मदेवाचा 1 वर्ष म्हणजे विष्णूंच्या एका दिवसाप्रमाणे. म्हणजे ब्रह्मदेवांपेक्षा श्रेष्ठ कोण झाला? विष्णूंचा 1 दिवस म्हणजे ब्रह्म्याचा 1 वर्ष आहे. म्हणजे विष्णूंच्या 3 महिन्यामध्ये ब्रह्मदेवाचा कार्यकाळ संपून जातो. 3 महिन्यामध्ये एक ब्रह्मा संपला. आणि असे 100 वर्ष आयुष्य आहे. लक्ष्मी नारायण भगवान की जय. मग विष्णूंचा 1 दिवस म्हणजे आपले किती वर्ष? हिशोब लावून सांगा बरं मला. आणि असं विष्णूंचं जेव्हा 1 वर्ष होतं तेव्हा रुद्रदेवांचा 1 दिवस होत असतो. नमः पार्वती पतये शिव हर हर महादेव. म्हणजे रुद्राच्या 3 महिन्याच्या काळामध्ये 1 नारायण संपला. आणि असे रुद्रदेवाचे 21,600 दिवस रात्र जेव्हा पूर्ण होतात ना तेवढं सांब सदाशिवांच्या एका श्वासोश्वासाचा काळ आहे. नमः पार्वती पतये शिव हर हर महादेव. श्वास घ्यायला किती वेळ लागतो? 1 श्वास जेव्हा घेतो तेव्हा 1 रुद्र संपतो, आणि श्वास जेव्हा सोडतो तेव्हा दुसरा रुद्र संपतो. महादेवांचा अशा दिवस रात्राची कालगणना किती आहे? सामवेद म्हणतात आम्हाला सुद्धा त्याच्या आयुष्याचा अंत पार कळत नाही. नमः पार्वती पतये शिव हर हर महादेव. म्हणून तुम्ही शांत व्हा, आता व्यर्थ बड्या मारू नका. पण पटलं नाही. शेवटी अथर्ववेदाच्या जवळ गेले. अथर्ववेद म्हणतात अगदी बरोबर आहे या तिघांचं. अरे शिव तत्व सर्व व्यापक आहे, अजर अमर सर्वश्रेष्ठ आहे, त्याच्यापेक्षा श्रेष्ठ दुसरा कुणीही नाही. आम्ही वेद आहोत, आम्हाला या सृष्टीमध्ये कोण कोणापेक्षा श्रेष्ठ सगळं काही माहिती आहे. ऐका देवांनो, अथर्ववेद म्हणाला की अरे पशु पक्षी 4 पायाचे प्राणी असतात, त्यांच्यामध्ये सर्वश्रेष्ठ कोण आहे? सर्व प्राण्यांमध्ये गाय सर्वात श्रेष्ठ म्हटल्या गेलेली आहे. त्या सर्व प्राण्यांमध्ये मनुष्य श्रेष्ठ म्हटला गेला, कारण परमार्थ करण्याचा अधिकार मनुष्याला असतो. त्या माणसांमध्ये सुद्धा जे सात्विक असतात, सदाचारी असतात, पुण्यवान असतात, ते व्यक्ती श्रेष्ठ म्हटल्या गेले. त्या माणसांपेक्षा सुद्धा किन्नर अधिक देवजाती श्रेष्ठ आहे. किन्नरांपेक्षा गंधर्व श्रेष्ठ, गंधर्वांपेक्षा यक्ष श्रेष्ठ, यक्षांपेक्षा राक्षस श्रेष्ठ, राक्षसांपेक्षा देव श्रेष्ठ, कारण देवांमध्ये देव सत्वगुणी असतात. देवांमध्ये सुद्धा दिक्पाल श्रेष्ठ म्हटल्या गेलेले. दिक्पाल 10 दिशांचं पालन जे करतात त्यांना दिक्पाल म्हणतात. अग्नी, निरुती, वायू, यम, वरुण, कुबेर आदी 10 दिक्पाल आहेत. दिक्पालापेक्षा सुद्धा लोकपाल श्रेष्ठ म्हटल्या गेले. लोकपाल कोणाला म्हणतात? पंच लोकपाल आहेत. गणेश, क्षेत्रपाल, वायू, आकाश अधिक हे, दुर्गा अधिक हे 5 लोकपाल आहेत. त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ कोण? त्यांच्यापेक्षा प्रजापती श्रेष्ठ. प्रजापतींमध्ये श्रेष्ठ कोण? प्रजापतींमध्ये ब्रह्मदेव श्रेष्ठ. आणि ब्रह्म्यापेक्षा सुद्धा अथर्ववेद प्रमाण देतात ब्रह्मदेवांपेक्षा विष्णू श्रेष्ठ आहे, कारण विष्णूच्या 1 वर्षामध्ये 3 ब्रह्मा होऊन जातात. एका आयुष्यामध्ये 100 वर्षामध्ये 300 ब्रह्मा नारायणाचे होऊन जातात. म्हणून नारायण ब्रह्म्यापेक्षा श्रेष्ठ. आणि विष्णूंपेक्षा सुद्धा रुद्र श्रेष्ठ, कारण रुद्राच्या 1 वर्षामध्ये 3 विष्णू होऊन जातात. 100 वर्षात 300 विष्णू रुद्रांच्या होऊन जातात. रुद्रापेक्षा जगदंबा श्रेष्ठ, कारण तिच्या एका श्वासोश्वासाच्या काळामध्ये हजारो रुद्र होऊन जातात. आणि त्याच जगदंबेपासून ही चराचर सृष्टी निर्माण झाली, म्हणून ती जगात सर्वश्रेष्ठ. आणि त्या देवी जगदंबेपेक्षा सुद्धा श्रेष्ठ कोण? नमः पार्वती पतये शिव हर हर महादेव. जो निर्गुण निराकार परब्रह्म परमात्मा जो सांब सदाशिव आहे ना, तो देवीपेक्षा सुद्धा श्रेष्ठ, कारण प्रलय झाल्यानंतर ती जगदंबा रूपी माया सुद्धा त्याच ब्रह्मतत्वामध्ये विलीन होऊन जाते. आणि त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ दुसरा कोणी झालाही नाही आणि दुसरा कोणी होऊ शकत नाही. अरे महादेवांसारखा योगी कोणी नाही, महादेवांसारखा तपस्वी कोणी नाही, महादेवांसारखा ज्ञानी कोणी नाही, महादेवांसारखा शक्तिशाली कोणी नाही. महादेवांना गुरु का म्हटलं गेलेलं आहे जगामध्ये? अथर्ववेदानं प्रमाण दिलेलं आहे. जेवढं ज्ञान जगामध्ये हे सर्व ऋषीमुनी जाणतात ना, ते फक्त 20% ब्रह्मज्ञान आहे. म्हणून ऋषीमुनी एवढे श्रेष्ठ बनले, शक्तिशाली बनले. त्याच्या पुढे जाण्याची त्यांची ताकद नाही. त्या ऋषीमुनींपेक्षा सप्तर्षी श्रेष्ठ, कारण ब्रह्माला 1/4 सप्तर्षी जाणू शकले. म्हणजे 25% ब्रह्म जाणतात सप्तर्षी. त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ कोण? त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ सनकादिक कुमार आहेत, कारण 30% ब्रह्मज्ञान सनक, सनंदन, सनातन, सनत कुमाराला. त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ कोण? त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ ब्रह्मदेव, कारण 1/3 ब्रह्मतत्वाचं ज्ञान ब्रह्म्याला प्राप्त झालं. त्याच्यापेक्षा श्रेष्ठ कोण? त्याच्यापेक्षा श्रेष्ठ विष्णू, कारण 1/2 ज्ञान 50% ब्रह्मज्ञान
नारायणाला प्राप्त झालं, पण त्याच्या पुढे त्यांची सुद्धा बुद्धी चालली नाही, त्यांची सुद्धा शक्ती चालली नाही, त्यांचं सुद्धा आयुष्य संपलं, पुढचं ज्ञान त्यांना ग्रहण करता आलं नाही. आणि 100% ब्रह्मज्ञान जाणणारा कोणी जर कधी असेल तर तो कोण आहे? तो म्हणजे एकमात्र सांब सदाशिव. त्याच्याशिवाय दुसरं पूर्ण ब्रह्मज्ञान जाणणारा कोणी नाही, म्हणून त्याला पूर्ण ब्रह्म परब्रह्म परमात्मा म्हटल्या गेलेलं आहे. चिदंबर स्वामी भगवान की जय. नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव. म्हणून गुरु म्हटल्या गेलेलं आहे भोलेनाथांना, की फक्त आपलेच गुरु नाहीत, तर विष्णू ब्रह्मा आदी रुद्र सुद्धा देवांचे सुद्धा तर महादेव गुरु आहेत महाराज. अथर्ववेद प्रमाण देतात, अरे शंकरासारखं ज्ञान तुम्हाला नाही, शंकरांसारखं सामर्थ्य तुम्हाला नाही, शंकरांसारखं ऐश्वर्य तुम्हाला नाही, आणि शंकरांसारखं बलही तुम्हाला नाही. रामायणामध्ये वर्णन आलेलं आहे की 1000 माणसांमध्ये जेवढी ताकद असते ना, तेवढी ताकद असते एका हत्तीमध्ये. जाऊन बघा, 1000 माणसं जर कधी हातात शस्त्रास्त्र घ्यायचे नाही, हातीसोबत भिडून बघा, एकटा हत्ती 1000 जणांना जर गार करणार नाही तर बोला. अशा 10,000 हत्तींमध्ये जेवढी ताकद असते ना, तेवढी ताकद असते एका ऐरावतामध्ये. ऐरावत कोण आहे? इंद्राचं वाहन असलेला गजराज ऐरावत आहे ना. 10,000 हत्तींची ताकद ऐरावतामध्ये. अशा 10,000 ऐरावतांचं जेवढं बळ असतं ना, तेवढं बळ असतं एका दिक्पालामध्ये. अग्नी, यम, वायू, कुबेर, निवृत्ती वगैरे देवता आहेत ना दिक्पाल, 10,000 ऐरावतांची ताकद आहे एका दिक्पालामध्ये. अशा 10,000 दिक्पालांमध्ये जेवढी ताकद असते ना, तेवढी ताकद कोणामध्ये असते? तेवढी ताकद असते एका देवराज इंद्रामध्ये. इंद्र कोणी सामान्य समजू नका तुम्ही महाराज. इंद्र सुद्धा देवांचा राजा, तो उगाच बनलेला नाही. आणि अशा 10,000 इंद्रामध्ये जेवढं ताकद असते, बल असते ना, तेवढं बळ आमच्या पवनपुत्र बजरंग बलीच्या करंगळीच्या नखामध्ये. बोल पवनपुत्र वायुसूत हनुमान की जय. किती ताकद आहे आमच्या मारुती रायामध्ये. हनुमंत महाबळी, हनुमंत महाबळी, रावणाची दाढी जाळी, रावणाची दाढी जाळी, रावणाची दाढी जाळी, तया माझा नमस्कार, तया माझा नमस्कार, वारंवार निरंतर, वारंवार निरंतर, वारंवार करोनी उड्डाण, हो हो करोनी उड्डाण, केले लंकेचे दहन, केले लंकेचे दहन, केले लंकेचे दहन. अरे 10,000 इंद्रामध्ये जेवढी ताकद आहे, तेवढी आमच्या बजरंग बलीच्या करंगळीच्या नखामध्ये ताकद आहे महाराज. जेव्हा उड्डाण केलं, धरणी कंपायमान, त्रिभुवन डळमळायला लागलं. 17ने उड्डाणे हमदार वदनी, करिनाम भूमंडळ सिंधू जगगणे, काळी ब्रह्मांड लागे त्रिभुवनी, सर्वगण निशाचर धागाऱ्या पाणी. जय देव जय देव जय श्री हमदार स्वामी महारुद्रा, कुंभेणी प्रसादे घडीत तंता. जय देव जय तुमली पापाय रुद्रा प्रतिशब्द, धर्मा धरणी धर्मागी लागे, जय पर्वत पडगळ खेळ, रामे रामदासा शक्तीचा बोध. जय देव जय देव जय श्री हनुमंता स्वामी महारुद्र, तुमचे प्रसादे घडीत तंता. जय देव जय देव. 10,000 इंद्रांचं बळ फक्त करंगळीच्या नखामध्ये. महारुद्र तो वीर सुतांजनीचा, वनारी प्रभू दास सर्वोत्तमाचा, कळी काळजा देखताची थरारी, नमस्कार त्या मारुती ब्रह्मचारी. बोल पवनपुत्र हनुमान की जय. भीमरूपी महारुद्रा, वज्र हनुमान मारुती, वनारी अंजनी सुता, रामदूता प्रभंजना. आणि हा मारुती कोण आहे? कोणाचा अवतार आहे? रुद्राचा अवतार आहे बर का. मग विचार करा, रुद्रदेवांमध्ये किती ताकद आहे, की करंगळीच्या नखामध्ये एवढी ताकद आहे. आणि असे किती रुद्रगण आहेत शंकरांचे, सांब सदाशिवांचे असे किती रुद्रगण आहेत, त्याची गणतीच नाही. आता हे यजुर्वेदानं प्रमाण दिलेलं आहे. असंख्याता सहस्राणी
जे रुद्रा अधिभूम्याम ते खाग सहस्र योजने वधन्वाणी तन्मसी. अरे या रुद्रदेवांसारखे हजारो लाखो असंख्यात सहस्राने जे रुद्रा अधिभूम्याम. गण कोणाचे? सांब सदाशिव भोलेनाथांचे गण आहेत. मग विचार करा, यांच्या सेवकांमध्ये जर कधी एवढी ताकद असेल तर सांब सदाशिव भोलेनाथांमध्ये किती ताकद असेल महाराज. नमः पार्वतीपतये शिव हर हर महादेव. अथर्ववेदाने सांगितलं की म्हणून आता तुम्ही वाद सोडून द्या आणि भांडण मिटवा. पण भांडण मिटवायला हे देव तयार आहेत का? भांडण मिटवायला काही देवता तयार नाहीत महाराज. थोडेसे दूर गेले परत यांचा वाद सुरू झाला. ब्रह्मदेव म्हणतात मी मोठा आहे. बघितलं का, हा रुद्र सुद्धा माझ्या भुवीपासून निर्माण झाला, मी मोठा आहे. नारायण म्हणतात अरे रुद्र तुझ्या भुवीपासून निर्माण झाला, तू कुठून निर्माण झाला, तू विसरलास की काय ब्रह्मा. पुन्हा वादाला जेव्हा प्रारंभ झाला, जगामध्ये जेवढे भांडण आहेत ना फक्त मोठेपणासाठी भांडण आहेत महाराज. हा म्हणतो मी मोठा, तो म्हणतो मी मोठा, तो म्हणतो मी मोठा, पण खरा मोठा कोण हे समजायलाच पत्ता नाही महाराज. एक दारू पिणारा व्यक्ती होता. आहेत का नाही तुमच्या राहुरीमध्ये? नसतील जर कधी तर सांगून द्या, आमच्या जालन्यावरून पाठवून देतो. तो आला एकदा डुलत डुलत औषध पिऊन आलेला होता. एका मंदिराच्या जवळ आला. मंदिरामध्ये देवाची मूर्ती बघितली. पुजाऱ्याला बोलवलं, ओ महाराज जी इधर आइए. पुजारी आला. आता हे दारुडे व्यक्ती कोणाला कधी काय विचारतील गॅरंटीच नसते. बिचारा विचारायला लागला, महाराज बताइए इस पूरे दुनिया में सबसे बड़ा कौन है? आता पुजारी बिचारा मंदिराचा पुजारी होता. ये मंदिर में जो भगवान है ना वो भगवान दुनिया में सबसे बड़े है. दारुडा हसायला लागला. आता यांच्या डोक्यात काय चाललेलं असतं ब्रह्मदेवाच्या बापाला कळत नाही महाराज. तो म्हणतो पुजारी जी आपको कुछ समझता नहीं. अरे ये भगवान काय का बड़ा? अगर ये भगवान दुनिया में सबसे बड़ा होता तो ये मंदिर में कैसे खड़ा? नहीं पुजारी जी आप गलत है. मंदिर बड़ा कहिए, मंदिर बड़ा, भगवान से भी मंदिर बड़ा. पुजाऱ्याला काही कळालं नाही, पण मंदिर जे होतं ना मंदिराला आनंद झाला. मंदिर म्हणतं खरंय देवापेक्षा सुद्धा मी मोठा आहे. मंदिर म्हणतं मैं बडा, मैं बडा. आता हे ऐकलं पृथ्वीनं. पृथ्वीला राग आला. पृथ्वी म्हणते अरे तू काय का बडा, तू तो मेरे पीठ पर खडा. मैं बडी, मैं बडी. पृथ्वी म्हणते मी मोठी. हे ऐकलं शेष नागानं. शेष म्हणतात अरे तू काय की बडी, तू तो मेरे फन पर खडी. मैं बडा, मैं बडा. हे ऐकलं महादेवांनी. महादेव म्हणतात अरे तू काय का बडा, तू तो मेरे गल्ले में पडा. मैं बडा, मैं बडा. महादेवांचं ऐकलं हिमालयानं. हिमालय म्हणतात अरे तू काय का बडा, तू तो मेरे पीठ पर खडा. मैं बडा, मैं बडा. हे ऐकलं मारुती रायांनी. ते हसले. ते म्हणतात अरे तू काय का बडा, तुझे तो मैंने जड़ से उखाडा. मैं बडा, मैं बडा. हे ऐकलं रामचंद्रांनी. रामचंद्र म्हणतात अरे तू काय का बडा, तू तो मेरे चरणों में पडा. मैं बडा, मैं बडा. हे ऐकलं सीता मातेनं. ती हसली. ती म्हणली अरे तू काय का बडा, तू तो मेरे प्यार में पडा इसलिए तो रामायण घडा. पंढरीनाथ भगवान की जय. कोण मोठा आहे काही कळायलाच मिळत. आणि विष्णू म्हणतो मी मोठा आहे. वादाचं रूपांतर बघता बघता भांडणामध्ये झालं. भांडणाचं रूपांतर युद्धामध्ये झालेलं. ब्रह्मदेव हंसावर बसून विष्णू गरुडावर बसून आलेले. एक एक दिव्यास्त्र शस्त्र यांनी सिद्ध करवलेलं. ब्रह्मेनं ब्रह्मास्त्राचा प्रहार विष्णूंवर करवला. विष्णूनं नारायणास्त्राचा प्रहार ब्रह्मदेवांवर करवला. तुंबळ युद्धाला हाणामारीला प्रारंभ झाला. त्रैलोक्यामध्ये उष्मा वाढीला लागलेली. कोणी माघार घ्यायला तयार नव्हता. ब्रह्मदेवांनी महेश्वरास्त्राचा प्रहार करवलेला. विष्णूंनी पाशुपतास्त्राचा प्रहार करवला. ब्रह्मास्त्र, नारायणास्त्र, महेश्वरास्त्र, पाशुपतास्त्र जेव्हा भिडले, प्रलय सुरू झाला. त्रिभुवनामध्ये जेव्हा आग आणि तेज वाढीला लागलं तेव्हा यांना दोघांना शांत करण्यासाठी आज अग्निस्तंभ रूपानं भगवान भोलेनाथ त्या ठिकाणी प्रकट झालेले. नमः पार्वतीपतये शिव हर हर महादेव. विशाल अग्निस्तंभ त्या ठिकाणी या दोघांच्या मध्ये प्रकट झाला. त्याचा आधी कळत नव्हता आणि अंतही कळत नव्हता. आणि या अग्निस्तंभामध्ये या दोघांनी चालवलेली सगळी अस्त्र शस्त्र येऊन लुप्त झालेली. ब्रह्मास्त्र लुप्त झालं, नारायणास्त्र अंतर्धान झालं, महेश्वरास्त्र पाशुपतास्त्र नष्ट झालं. दोघं आश्चर्यचकित की हा अग्निस्तंभ या ठिकाणी कसा निर्माण झाला, काय हे रहस्य याचं की का आमची शस्त्रास्त्र नष्ट झाली. तेवढ्यात त्या अग्निस्तंभ रूपी शिवलिंगामधून काळा कभिन्न वर्ण असलेला एक शिवदूत बाहेर पडला. कसा होता हा?
काजळाप्रमाणे काळा वर्ण होता याचा, लाल बुंद 3 नेत्र होते, हातात प्रचंड त्रिशूळ यानं धारण केलेला होता, डोक्यावर भस्म त्रिपुंड लावलेला होता, पायापर्यंत रुळणाऱ्या विशाल जटा होत्या, कमरेला व्याघ्रांबर, गळ्यामध्ये कवट्यांच्या माळा परिधान केलेला काल भैरव त्या ठिकाणी प्रकट झाला. बोल काल भैरव भगवान की जय. दोघांनी पाहिला काळ तो भैरव, विष्णू ब्रह्मदेवा आश्चर्य झाले, म्हणती कोठील कोण तू आहेस, आलासी येथे तू कवण काजा, कवण काजा. ब्रह्मदेव विष्णू विचारतात, का रे कोण आहेस, कशासाठी या ठिकाणी आलेला आहे? तो काळ भैरव असला. काळ भैरव म्हटला, काळांचा मी काळ स्वय महाकाळ, आलो जाश्वनीळ आज्ञे सवे, भैरव तो म्हणे विवादात तोडावे, हेची सदाशिवे कथी येले. अरे काळ भैरव मी आहे, सांब सदाशिव भगवान भोलेनाथांनी मला इथं तुमचं भांडण सोडवण्यासाठी पाठवलेलं आहे. तुमच्या दोघांमध्ये श्रेष्ठ कोण म्हणून तुम्ही वाद करताय ना, तुमचा निर्णय लागत नाही ना, मी निर्णय करून देतो तुमचा. बघा हे समोर जे श्रेष्ठ शिवलिंग निर्माण झालेलं आहे ना, याचा आदी किंवा अंत बघून जो कोणी पहिल्यांदा माझ्याजवळ परत येईल ना, तो तुमच्या दोघांमध्ये सर्वश्रेष्ठ असेल. बोला, मान्य आहे तुम्हाला? करताल स्पर्धा? ब्रह्मदेव तयार झाले. हो, आम्हाला चॅलेंज स्वीकार आहे. नारायणांनी सुद्धा चॅलेंज ऍक्सेप्ट केलं. मी सुद्धा तयार आहे स्पर्धा करण्यासाठी ब्रह्मदेवाशी. आणि कालभैरवानं सांगितल्याप्रमाणे दोन्ही देव त्या विशाल काय शिवलिंगाचा आदि अंत बघण्यासाठी स्पर्धा करण्याला निघाले. ब्रह्मदेव त्या शिवलिंगाचा आदि बघण्यासाठी, मुकुट बघण्यासाठी जाण्याला सज्ज झाले. विष्णू त्याचा अंत बघण्यासाठी जाण्याला सज्ज झाले. ब्रह्मदेव हंसारूढ, विष्णू गरुडारूढ. ब्रह्मदेव वायू वेगानं वरच्या दिशेला धावायला लागले आणि नारायण गरुडावर बसून खालच्या दिशेला धावायला लागले. नारायण गेला चरण पहायासी, ब्रह्मा ऊर्ध्व दिशी जाई वेगे. विष्णूंनी पाताळात खोल 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 जाऊन त्या अग्निस्तंभाचा अंत पाहण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा अंत काही विष्णूंना सापडलेला नाही. ब्रह्मदेवानी 1 2 3 4 5 6 21 स्वर्ग उड्डाण केलं, पण त्यांना सुद्धा मुकुट दिसायला तयार नाही. एक युग संपलं. किती काळ झाला? 2 युग झाले. 3 4 5 6 लाख युग, हजारो वर्ष जेव्हा उलटून गेले, ब्रह्मदेवांना आधी सापडलेला नाही, विष्णूंना सुद्धा अंत सापडलेला नाही. हजारो लाखो वर्षांपर्यंत फिरत होते, थकून गेलेले. आणि शेवटी विष्णू जेव्हा ब्रह्मांडाच्या शेवटच्या टोकापर्यंत आले, तिथं एका शिवगणाची आणि नारायणाची भेट झालेली. कोण होता हा शिवगण? हा होता पातालकंद नावाचा शिवगण. हिंडता सप्त पाताली पातालकंद तो दिसला, उगाच फिरता येते विष्णूशी तो बोलला, मी दर्शन शिवचरणाचे धावया येत वर आलो, पण फिरत फिरत देवा आज फार थकलो, मी काय करावे आता हे तुम्हीच मज सांगावे, शिवचरणा देखील केव्हा हे नाथ तर सांगावे. झिझिर 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 झिझिरी झिझिर 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 झिझिर. पातालकंद शिवभजन करत बसलेला होता. विष्णूंना जाताना बघितलं, थांबवलं. अरे थांब थांब, कुठे निघालास? कोण तू? आणि एवढ्या त्वरेनं कुठे चाललास? विष्णू म्हणाला, हे शिवगणा, अरे मी महाविष्णू आहे. ब्रह्मदेवाचा माझा आपण लागला, शर्यत लागली, तो शिव मुकुट बघण्यासाठी गेला, मी शिवचरण बघण्याला निघालो. जो आधी परतून भैरवाच्या जवळ जाईल ना, तो जिंकेल, तो त्रिलोकीमध्ये पूज्य असेल. पातालकंद हसला. पातालकंद विष्णूंना विचारतो, अरे तू महाविष्णू आहेस, बरोबर आहे, पण पातालकंद तो बोलला हसून, म्हणे महाविष्णू कोण तारे, पण तू कोणता विष्णू आहेस ते तरी सांग अगोदर. विष्णूंना हा प्रश्न पहिल्यांदा कोणीतरी विचारला होता महाराज. विष्णूंना आश्चर्य वाटलं. विष्णू म्हणतात, अरे कोणता विष्णू काय विचारतोस? दुसरा कोणता विष्णू आहे या जगामध्ये? एकच तर महाविष्णू आहे, तो मी आहे. पातालकंद म्हणतो, अरे वेड्या, तुला सांगू, आजपर्यंत अनंत काळापासून या ब्रह्मांडाच्या शेवटच्या टोकावर मी भजन करत बसलो. तुझ्यासारखे असंख्य विष्णू या मार्गाने जाताना मी आजपर्यंत बघितलेले आहेत. आणि तुला सांगतो,
जो जो इथून जातो ना त्याला मी हिताचा सल्ला देतो की बाबा या भानगडीत पडू नको, शंकराचा आदी अंत बघण्याच्या. कारण इथून पुढे जर कधी जाशील ना तर फिरता फिरता मरून जाशील, आयुष्य तुझं संपेल, पण शंकराचा आदी अंत तुला लागणार नाही. आणि म्हणून तुलाही हाच सल्ला देतो की शहाणा असशील तर माझं ऐकून घे, या भानगडीत पडू नको, आल्या मार्गे परत जा आणि शंकरांना शरण जा. शंकरांची तुलना करण्याची, त्यांचा आदी अंत बघण्याच्या भानगडीत पडू नकोस. विष्णूंना आश्चर्य, विष्णू म्हणतात एवढं मोठं हे शिवलिंग आहे. गण म्हणे मार्गे यारे तुझं येता, किती दिन झाले सांग आता. गण म्हणला तुला विश्वास बसत नाही ना, तर सांग की किती दिवसांपासून फिरायला लागला शिवचरण बघण्यासाठी. हरी म्हणे गणा फार दिन झाले, पाय हे भ्रमले चालवेना. लक्ष कोटी युगे गेली हो तर म्हण, तरी ते चरण न दिसती. लाखो करोडो युग वर्ष होऊन गेली गणा, मला तर आठवतही नाही केव्हापासून फिरायला लागलो. गण हसला. गण म्हणतो नारायणा अरे एवढ्यातच थकलास की काय, तुला सांगू आतापर्यंत केवढा आलास तू चालून. तर आताशी तू एक ब्रह्मांड उतरवण, आलासी ऐकून घेई पुढे. अनंत ब्रह्मांडे पुढे जाणे फार, पायाचा त्या पार अप्राप्त रे. नमः पार्वती पतये शिव हर हर महादेव. अरे एवढ्यातच थकला असणार आहे ना, अजून अनंत ब्रह्मांड उलटून जायचे, फक्त एकच ब्रह्मांड ओलांडून आलास आतापर्यंत. नारायणानं जेव्हा विचार केला असे जर एक ब्रह्मांड ओलांडायला एवढा वेळ लागला, तर अनंत ब्रह्मांड कधी मी ओलांडणार, कधी पार करून जाणार, माझ्याच्या नाही शक्य होणार नाही. हात जोडले आणि शरण आला. हे शिवगण तुम्ही कृपा केलीत, मला खरोखर बोध प्रदान केला, तुम्हीच सांगा आता मी काय करायला पाहिजे. त्या शिवगणानं सांगितलं नारायणा अरे शंकरांच्या मायेला भुलू नको, शंकरांना शरण जा तर तुझा उद्धार आहे. का रे भुललासी नारायणा, का रे भुललासी नारायणा. केवी पाहशील शिवचरणा, का रे भुललासी नारायणा. केव्हा पाहशील शिवचरणा. अरे त्या भानगडीत पडू नको, शंकरांना शरण जा. अरे तुला गुरुकृपा नाही म्हणून हा भ्रम तुला झालेला आहे. विष्णूंना पटलं. पण आता इथं कोण गुरु भेटणार. हे शिवगणा तुम्ही उपदेश दिला, तुम्हीच मला शिवतत्वाचा उपदेश प्रदान करा. आणि त्या शिवगणांना अनुग्रह केला, दिला नारायणांना की विष्णू शिवांना जर कधी शोधायचं असलं, परब्रह्म परमात्म्याला जर कधी शोधायचं असलं ना, त्याला बाहेर शोधायचं नसतं, त्याला आपल्या हृदयामध्ये शोधायचं असतं. गण म्हणे हरी अहंकार विरे, मग ब्रह्म तेरे प्राप्त होय. मी तुझवरी वसे अभिमान, तववरी खुन न कळेती. अहंकार सोड, डोळे बंद कर आणि हृदयामध्ये त्या ईश्वराला पाहण्याचा प्रयत्न कर. जेव्हा गुरुकृपा सफल होईल ना, तेव्हा हृदयामध्येच त्या स्तंभ सदाशिवांचे चरण तुला बघायला भेटतील. गुरु कृपे विष्णू पाहे परतोन, हृदयी चरण देखील हो. नमः पार्वती पतये शिव हर हर महादेव. आज शिवतत्वाचा बोध झाला, आपली चूक कळाली, विष्णूंना अहंकार संपला. विष्णू म्हणतात बरं झालं गुरुदेवांची कृपा झाली, नसता फिरत फिरत आयुष्य व्यर्थ वाया घातलं असतं मी. अहंकार सोडून दिला, गणाला नमस्कार केला, पुन्हा भैरवाच्या जवळ आले. भैरव म्हणतात का रे गेला होतास ना चरण बघण्यासाठी, पाहिले शंकराचे चरण दिसले. नारायणांनी भैरवाला नमस्कार केला. भैरवनाथा चूक झाली माझी, माझा अपराध मला कळाला, मला बोध प्राप्त झाला, मी तुमचा दास, मी शंकरांचा दास आहे, परत असं धारिष्ट करणार नाही. भैरवाला आनंद की नारायणाला बोध प्राप्त झालेला. आणि इकडे ब्रह्मदेवांचं काय चाललं होतं. ब्रह्मदेव गेला होता मुकुटावरी, वेगे भ्रमण करी अति त्वरे. चालिला स्वर्गात मंडळे पाहत, आयुष्याचा अंत सरला त्याच्या. ब्रह्मदेव फिरत फिरत म्हातारा झाला महाराज. त्याला शिवलिंगाचा मुकुट काही दिसला नाही, केस पांढरे झाले, थकला, शक्ती कमी झाली, तरी जिद्द काही अजून संपलेली नाही. काही जण असे असतात म्हातारे होतात पण जिद्द काही संपत नाही. ब्रह्मदेव तसेच होते. 21 स्वर्ग ओलांडून गेला, ब्रह्मांडाच्या शेवटच्या टोकापर्यंत गेला, पण ब्रह्म्याला सुद्धा आदी अंत दिसलेला नाही. पण इथं सुद्धा बघा शंकरांनी दोघांना समान संधी दिल्या होत्या. पातालकंद शिवगणाला पाठवलं नारायणाला उपदेश करण्यासाठी, आणि वेदमाता गायत्रीला पाठवलं ब्रह्मदेवांना उपदेश करण्यासाठी. 21व्या स्वर्गामध्ये ब्रह्मांडाच्या शेवटच्या टोकावर वेदमाता गायत्रीचं दर्शन ब्रह्मदेवांना झालं. ब्रह्मदेवांना गायत्री मातेनं विचारलं, ब्रह्मा एवढ्या त्वरेनं कुठे निघाला?
माता मी चाललो शिवांचा मुकुट बघण्यासाठी निघालो. गायत्रीनं जेव्हा ऐकलं, वेदांची जननी गायत्री माता, शंकरांचं काय स्वरूप आहे, काय अधिकार आहे माहिती होतं. वेद माता म्हणते, सावधान ब्रह्मा, हे धारिष्ट करू नकोस पुत्र. अरे शिव अनादि, शिव अनंत आहेत, त्यांचा अंतपार कुणाला कळला नाही, कुणाला कळणार सुद्धा नाही. ब्रह्मा ब्रह्मा. पण ब्रह्मदेव काही ऐकायला तयार नव्हते. ब्रह्मदेव विचार करतात, मी जर कधी हार मानली आणि तो विष्णू जर कधी शंकराचे चरण बघून आला ना, मला माघार घ्यावी लागेल, मला कमीपणा त्याला नमस्कार करावा लागेल, म्हणून मला हे मान्य नाही, मी परत जाणार. तर एक युक्ती केली पाहिजे. ब्रह्मदेव गायत्री मातेला विनंती करतात, माता तू एक काम कर ना, माझ्यासोबत भैरवाकडे चल आणि भैरवांना तू माझ्याबद्दल साक्ष दे की मी शिवांचा मुकुट बघितलेला आहे म्हणावं. खोटं बोलण्याचा सल्ला आज ब्रह्मदेव गायत्री मातेला देतात. पण ती गायत्री माता का ब्रह्मदेवांसारखी होते? पुत्र ब्रह्मा, काय बोलतोस? मला असत्य भाषण करायला सांगतो. वेद माता गायत्री, मी असत्य भाषण कदापि करणार नाही. जा, निघून जा इथून ब्रह्मा, अन्यथा शाप देईल तुला. ब्रह्मदेवांनी विचार केला, इथं काही आपली डाळ शिजणार नाही. खाली मान घातली, तिथून निघाले. पुढे थोडस गेले, तेवढ्यात कामधेनू दिसली आणि एक केतकीचं पुष्प ब्रह्म्याला दिसलं. ब्रह्म ती ऐकत नाही, पण यांनी जर कधी ऐकलं तर आपलं काम होऊ शकतं. त्या केतकी जवळ कामधेनूच्या जवळ ब्रह्मदेव गेले, त्यांना विनंती करू लागले, केतकी, कामधेनू, माझं जर कधी तुम्ही ऐकत असाल ना, माझ्या मनाप्रमाणे जर कराल तर तुमची जी इच्छा असेल ते वरदान मी तुम्हाला द्यायला तयार आहे. बोला, ऐकताल, करताल माझ्या म्हणण्याप्रमाणे? लोभ मुलानी पापानी, वरदानाचा लोभ ब्रह्मदेवांनी जेव्हा यांना दिला. बघा, सगळ्या पापाच्या मुळाशी कोण असतं? लोभ असतो महाराज. पापाचा बाप कोण आहे? लोभ पापाचा बाप आहे. गायत्रीला, त्या धेनूला काय कळत नव्हतं? केतकीला कळत नव्हतं का? कळत होतं, पण खोटं बोलायला तयार झाले. कशामुळं? वरदानाच्या लोभामुळे तयार झाले. कामधेनू म्हणते, हो ब्रह्मदेवा, मी तयार आहे तुमच्या म्हणण्याप्रमाणे. केतकीनं सुद्धा मान्य करवलं. ब्रह्म्यानं सांगितलं, तुम्ही माझ्यासोबत भैरवाच्या जवळ चला आणि तिथं जाऊन साक्ष द्या की मी शिवांचा मुकुट बघितलेला आहे, तुम्ही बघितलं म्हणावं मला हे बघताना. आणि केतकी, मी सांगेल की मी त्या शिव मुकुटावरनं तुला उचलून आणलं, तू फक्त होकार भरायचास. दोघींना तयार केलं ब्रह्मदेवांनी, दोघींना सोबत घेतलं आणि भैरवाच्या जवळ ब्रह्मदेव आलेले आहेत. भैरवनाथानं जेव्हा ब्रह्मदेवांना आलेलं बघितलं, भैरवनाथ विचारतात, ब्रह्मदेवा, गेला होता तू शिवमुकुट बघण्यासाठी, काय झालं? ब्रह्मदेव म्हणतात, ब्रह्मदेवाचं असं होतं, खोटं बोल पण रेटून बोल महाराज, आपल्यासारखंच होतं ब्रह्मदेवाचं. ब्रह्मदेव म्हणतात, हो भैरवनाथा, अरे मुकुट बघण्यासाठी शंकराचा गेलो होता आणि नुसता या ठिकाणी घेऊन आलो, मुकुट बघितला, मी सर्वश्रेष्ठ आहे, विष्णूंनी माझ्या पाया पडायला पाहिजे, मी त्रिलोकीमध्ये सर्वश्रेष्ठ आहे. ब्रह्मा जेव्हा स्वतःच्या बड्या मारायला लागला, असत्य भाषण जेव्हा करायला लागला, भैरवाच्या तळपायाच्या आग मस्तकाला गेली. रागाच्या भरात त्रिशूळ उचलला भैरवनाथांनी आणि असत्य भाषण करणाऱ्या त्या ब्रह्मदेवाचं पाचवं मस्तक आपल्या त्रिशूळानं एक वार करत क्षणार्धामध्ये शिर धडापासून वेगळं करवलेलं आहे. काल भैरव भगवान की जय. रक्ताच्या चिरगांड्या उडाल्या, ब्रह्मदेव जोरात ओरडला. रक्ताच्या थरळ्यात खाली पडलेला विष्णू घाबरले, कामधेनू केतकी घाबरली. सर्वजण काल भैरवाला शरण आले. ब्रह्मदेव काल भैरवाचे चरण पकडून क्षमा मागू लागलेले. रंगाचा भंग झालेला होता आणि जेव्हा हा वाद विकोपाला जायला लागला, तेव्हा यांना सर्वांना शांत करण्यासाठी त्या शिवलिंगामधून सांब सदाशिव भोलेनाथ स्वतः त्या ठिकाणी प्रकट झाले. नमः पार्वतीपते शिव हर हर. शांत केलं, भैरव शांत हो. भैरव शांत झाले महादेवांना बघून. पण महादेवांना सुद्धा आज राग या सर्वांचा आलेला होता. ब्रह्मदेवा, तुम्ही स्वतःचा मोठेपणा सिद्ध करण्यासाठी असत्य भाषण केलं, म्हणून जा, शाप तुम्हाला देतो की आजपासून व्रत, उत्सव, सत्कार, स्थान या सर्वांना तू कायमचा वंचित झालास ब्रह्मदेव. यानंतर त्रिलोकीमध्ये तुझी पूजा कुणी करणार नाही. कामधेनूला शाप भगवान भोलेनाथांनी दिला. कामधेनू, अगं ज्या मुखाने तू असत्य बोललीस, तू सर्वांगाने जरी पवित्र असशील तरी मुख तुझं अपवित्र होऊन जाईल, शाप तुला देतो. आणि शिवांनी केतकी पुष्पाला देखील शाप दिलेला. तू सुद्धा माझ्या समक्ष असत्य भाषण केलंस. शिवेन केतकी त्यक्त्वा तद्दिनात महेश्वरी कंटकयुक्तांग हो तुझे दुष्टे माझ्या समोर साक्षे मिथ्यावदिसी. शाप भोलेनाथांनी दिला. माझ्या पूजनामध्ये कधीही तुझा स्वीकार मी करणार नाही. महाराज, ब्रह्मदेवांना मोठं दुःख झालं. त्रिदेव,
सर्वजण महादेवांना शरण आलेले, महादेवांची स्तुती करू लागले. तेव्हा महादेवांनी उशाप सुद्धा या सर्वांना दिलेले. ब्रह्मा, शरण आलास म्हणून तुला उशाप देतो की वेदांमध्ये, यज्ञामध्ये तू आचार्य बनशील. जोपर्यंत तुझं स्मरण केल्या जाणार नाही तोपर्यंत यज्ञ पूर्ण होणार नाही. पण तुझं मंदिर इतरत्र कुठेही नसणार. शरण आलास म्हणून फक्त एक सुख तुला देतो की त्रिभुवनामध्ये एक मंदिर फक्त तुझं असेल, त्या ठिकाणी तुझं पूजन होईल, अन्यत्र नव्हे. आणि ते ठिकाण कोणतं आहे? राजस्थान मधील पुष्कर हे क्षेत्र. या ठिकाणी फक्त ब्रह्म्याचं एकमेव मंदिर आपल्याला दिसतं, इतरत्र नाही. धेनू सर्वांगाने पवित्र होती म्हणून महादेवांनी सांगितलं, सर्वांगाने शुद्ध असतील लोक तुझं दर्शन घेतील. गोमूत्रम गोमयम क्षीरम दधी सर्पी कुशोदकम, तुझ्यापासून मिळणारे पंचगव्य पवित्र असतील, पण तुझ्या मुखाचं लोक दर्शन घेणार नाही. मुख तुझं दुर्गंधयुक्त, मुख तुझं अपवित्र होईल. केतकीला शाप दिला होता, तुझा स्वीकार मी करणार नाही, पण उशापही दिला महादेवांनी की इतर देव मात्र तुझा स्वीकार करतील. भोलेनाथ अंतर्धान झाले, वाद संपला दोघांचा. भैरव अंतर्नाथ झालेले. ब्रह्मदेवांना पूर्वी 5 मुख होते. एक मस्तक भैरवानं छाटलं म्हणून ब्रह्म्याला 4च मुख राहिले आणि चतुरानन नाव ब्रह्मदेवांना प्राप्त झालेलं. ब्रह्म्याला मोठा पश्चाताप. ब्रह्मदेवांनी नारायणाची क्षमा मागितली. गर्वहरण सर्व देवांचं झालं. आज नारायण देखील दुःख व्यक्त करतात की अरे जे घडायला नको ते घडून गेलेलं, आता काय करायला पाहिजे? अपराधांची आपली क्षमा याचना महादेवांकडे मागितली पाहिजे. आणि म्हणून क्षमा याचना करण्यासाठी, महादेवांना प्रसन्न करून घेण्यासाठी ब्रह्मा, इंद्र, वायू, अग्नी, कुबेर, विष्णू आदी सर्व देवता कैलास पर्वतावर आलेले आणि सांब सदाशिवांचं मोठ्या भक्ती भावानं, प्रेम भावानं यांनी पूजन करूलेलं आहे. जरा डमरू बजाओ शिव शंकर में पूजा करने आया हूँ. जरा डमरू बजाओ शिव शंकर में पूजा करने आया हूँ. मैं पूजा करने आया हूँ, मैं तुम्हें मनाने आया हूँ. मैं पूजा करने आया हूँ, मैं तुम्हें मनाने आया हूँ. जरा डमरू बजाओ शिव शंकर में पूजा करने आया हूँ. जरा डमरू बजाओ शिव शंकर में पूजा करने आया हूँ. मोठ्या सुंदर प्रकारे या सर्व देवांनी भोलेनाथांची आणि जगदंबेची पूजा केलेली आहे. अरे विचार करा, ज्या ठिकाणी प्रत्यक्ष नारायण आणि ब्रह्मदेव जर कधी पूजन करत असतील तर तिथं काहीतरी कमी पडू देतील का महाराज? रत्नै कल्पितमासनं हिमजलै स्नानं च दिव्यांबर नानारत्न विभूषितं मृगमदा मोदांकित चंदन जाति चंपक बिल्व पत्र रचित पुष्पं च धूपं तथा दीपं देवदया निधे पशुपते रत्कल्पित गृह्यतां नमः पार्वतीपते शिवाय नमः. आणि यांच्या पूजनानं आज भोलेनाथ प्रसन्न झालेले. भोलेनाथ म्हणतात, हे देवांनो, तुम्ही भक्तियुक्त अंतःकरणानं माझं पूजन केलं म्हणून आज मी प्रसन्न झालो. आजचा दिवस म्हणून त्रिलोकीमध्ये सर्वांना पूजनीय दिवस ठरेल. कोणता दिवस होता महाराज? तो दिवस होता माघ महिन्यातला वद्य चतुर्दशीचा दिवस. आणि या दिवशी मध्यरात्री या सर्व देवांनी भोलेनाथांचं पूजन केलं होतं म्हणून भोलेनाथ प्रसन्न झाले. भोलेनाथ आशीर्वाद देतात की यानंतर जो कोणी भक्त या दिवशी मध्यरात्री, रात्रीच्या वेळी किंवा दिवसभरात कधीही माझं पूजन करेल, तो भक्त वर्षभर केलेल्या शिवपूजनाचं पुण्यफल त्याला प्राप्त होईल. नमः पार्वतीपते शिवाय. हा कोणता दिवस आहे? हा दिवस आहे महाशिवरात्रीचा दिवस. महाशिवरात्रीला फार महत्व आहे शिवपूजनामध्ये. या दिवशी एकदा जरी भोलेनाथांचं दर्शन घेतलं ना तर वर्षभर केलेले जी पातक असतात ती सगळे पातक नष्ट होतात महाराज. एकदा जरी शिवांचं पूजन केलं तरी ते फळ प्राप्त होतं. म्हणून शिवरात्रीच्या दिवशी तर शंकरांचं पूजन अवश्य केलं पाहिजे. धन्य जे ऐकी ती शिवरात्रीची कथा, धन्य जे ऐकी ती शिवरात्रीची कथा, इच्छिले पावती सर्व काही, सर्व काही. पातकांचा नाश पुण्य वाढे फार, पातकांचा नाश पुण्य वाढे फार. शेखी विश्वंभर कृपा करी,
धन्य जे ऐकिते शिवरात्रीची कथा, धन्य जे ऐकिते शिवरात्रीची कथा, इच्छिले पावती सर्व काही, सर्व काही. नमः पार्वती पतये शिव हर महादेव. मी शिवलिंग रूपानं प्रकट झालो होतो ते तिथे कोणते होते? शिवलिंग रूपानं यांचं भांडण सोडवण्यासाठी अग्निस्तंभ रूपानं महादेव प्रकट झाले होते. ती तिथी होती मार्गशीर्षातील आद्रा नक्षत्र युक्त पौर्णिमा अथवा प्रतिपदा. आणि या तिथीला सुद्धा अनन्यसाधारण महत्व शिवपूजनामध्ये. या दिवशी मार्गशीर्ष महिन्यातल्या आद्रा नक्षत्रयुक्त पौर्णिमेला किंवा प्रतिपदेला जेव्हा आद्रा नक्षत्र असेल तेव्हा जर कधी शिवपूजन केलं ना तर शंकराच्या एक दिवस केलेल्या पूर्ण साधनेचं उपासनेचं पुण्यफल त्या भक्ताला प्राप्त होतं. तो भक्त कार्तिकेयापेक्षा जास्त प्रिय महादेवांना होतो. नमः पार्वती पतये शिव हर महादेव. मी अग्निमय पर्वत लिंग रूपाने या ठिकाणी प्रकट झालेलो होतो. या भूलोकामध्ये ते स्थान अरुणाचल या नावानं प्रसिद्ध होईल. अरुणाचलामध्ये अग्निस्तंभ रूपानं भोलेनाथ प्रकट झालेले होते. महादेवांच्या पंचभूतात्मक लिंगांची ही स्वरूप आहेत महाराज. एक अग्निलिंग सुद्धा आहे जे अग्निलिंग प्रकट झालं होतं यांचा वाद सोडवण्यासाठी. एक भूलिंग सुद्धा आहे, एक जललिंग सुद्धा आहे, एक वायुलिंग सुद्धा आहे आणि एक आकाशलिंग सुद्धा आहे. आणि या आकाशलिंगाची उपासना कोणी केली होती? आकाशलिंगाची उपासना केली होती चिदंबर स्वामी महाराज. भगवंताचा आपण चरित्र अभ्यासतो ना, त्यांच्या चरित्रामध्ये वर्णन आलेले की त्यांच्या पित्यांनी या ठिकाणी साधना केली होती की त्यांना महादेवांसारखा पुत्र प्राप्त व्हावा. म्हणून आकाशलिंग स्वरूप असलेले चिद म्हणजे चैतन्य आणि अंबर म्हणजे आकाश, आकाशलिंग स्वरूप असलेले तेच सांब सदाशिव भोलेनाथ शिव चिदंबर रूपानं महास्वामी रूपानं या ठिकाणी त्यांच्या उदरी अवतार धारण करते झाले. चिदंबर स्वामी महाराज की भगवान की असो. चरित्र मोठं सुंदर विस्तृत आहे. भगवान भोलेनाथ आज प्रसन्न झाले. मोठ्या माणसांचं स्वभावच असा असतो की त्यांना राग येत नाही, आला तरी समोरच्यांच्या कल्याणासाठी हा राग असतो. भोलेनाथ म्हणतात देवांनो तुमच्यावर प्रसन्न आहे म्हणून तुम्ही शिवलिंग स्वरूप माझी उपासना करा. नारायणांनी विश्वकर्म्याला आज्ञा दिली. विश्वकर्म्यांनी सर्व देवांसाठी वेगवेगळी शिवलिंग निर्माण करून दिलेली आहे. धर्मराजाला पुष्कराज मण्याचं लिंग दिलं, वरुणाला श्यामवर्णाचं लिंग दिलं, विष्णूंना इंद्रणीय मण्याचं लिंग दिलं, ब्रह्मदेवांना सुवर्णाचं लिंग दिलं, विश्वदेवांना चांदीचं शिवलिंग, वसुगणांना पितळाचं शिवलिंग, आदित्यांना तांब्याचं शिवलिंग, चंद्राला मोत्याचं शिवलिंग, अनेकांना आपल्या आपल्या अधिकारानुसार शिवलिंग त्यांनी त्या ठिकाणी विश्वकर्म्यानं प्रदान केले. आणि ब्रह्मा विष्णू चंद्र सूर्यादिक सर्वांनी शिवपूजन मोठ्या मनोभावे त्या ठिकाणी केलेलं आहे. ब्रह्मा मुरारी सुराचित लिंगम निर्मल भासित शोभित लिंगम जन्मज दुःख विनाशक लिंगम प्रणमामि सदा शिवलिंगम प्रणमामि महादेवलिंग देवमुनि प्रवरार्चित लिंगम कामदह करुणाकर लिंग रावण दर्प विनाशन लिंग तत्प्रणमामि सदा शिवलिंगम तत्प्रणमामि महादेवलिंगम. नमः पार्वती पतये शिव हर महादेव. ते शिवलिंग प्राप्त झालं. शिवलिंगाची उपासना सर्व देवांनी केली. भोलेनाथ प्रसन्न झाले. महादेव म्हणतात ब्रह्मा आणि विष्णू तुम्ही भ्रमित झालात. कारण काय माहितीये? कारण तुम्ही तुमच्या जन्मदात्या मला विसरलात म्हणून भ्रमित झालात. पण रुद्र मात्र मला विसरला नाही म्हणून रुद्राला माझं सायुज्य प्राप्त झालं. माझ्यासारखं रूप, माझ्यासारखं सामर्थ्य, माझ्यासारखं ज्ञान, माझ्यासारखं आयुध, माझ्यासारखं स्वरूप रुद्राला प्राप्त झालं. म्हणून तुम्ही सुद्धा रुद्राप्रमाणे सदैव माझं स्मरण ठेवत जा. तुम्हाला ज्ञान प्राप्त होईल. आणि ज्ञान प्राप्त होण्यासाठी ब्रह्मा आणि विष्णू आज शंकरांना शरण आले. भोलेनाथ चूक आमची आम्हाला कळाली. यानंतर तुमचं विस्मरण कधी होऊ देणार आहात. आपण सद्गुरू बना. आपण आम्हाला उपदेश करा भोलेनाथ. आम्ही शिष्य आपले आहोत. तेव्हा प्रसन्न झालेल्या महादेवांनी आज या दोघांना अनुग्रह दिलेला आहे. बघा शिवांना उगाच गुरु म्हणत नाही चराचराचे. सर ब्रह्म्याला विष्णूला सुद्धा अनुग्रह दिलेला आहे सांब सदाशिव भोलेनाथांनी. त्यांना जवळ बोलवलं, प्रेमाने एक उत्तरीय वस्त्र त्यांच्या अंगावर टाकलं, कानामध्ये बीज मंत्र ओंकार महामंत्राचा उपदेश भोलेनाथांनी करवलेला. या ओंकाराला प्रणव महामंत्र म्हटला गेलेला. हा मंत्र काही साधा मंत्र नाही महाराज.
ओंकार हे वेदांचे बीज म्हटल्या गेलं, सृष्टीचं आधी बीज म्हटल्या गेलं, सर्व मंत्राचं मूळ म्हणजे ओंकार म्हटल्या गेलं. शंकरांना 5 मुख आहेत आणि प्रणवाच्या ओंकाराच्या सुद्धा 5 मात्रा वेदांमध्ये वर्णन करण्यात आलेले आहेत. महादेवाच्या प्रत्येक मुखापासून प्रणवाची एक एक मात्रा प्रकट झालेली आहे. उत्तरेकडचं जे मुख महादेवांचं, त्या मुखाचं नाव आहे सद्योजात. याचा वर्ण पिवळ्या रंगाचा आहे. सद्योजातम प्रपद्यामि सद्योजाताय वै नमो नमः भवे भवे नाति भवे भस्मां भवोद्भवाय नमः. त्या सद्योजात मुखामधून ओंकाराची प्रथम मात्रा निघालेली आकार नावाची, आणि याच आकारापासून नंतर ऋग्वेद निर्माण झाला. पश्चिमेकडचं जे महादेवांचं मुख आहे याला वामदेव म्हणतात. वामदेवाय नमो, ज्येष्ठाय नमो, श्रेष्ठाय नमो, रुद्राय नमो, कालाय नमो, कलविकरणाय नमो, बलविकरणाय नमो, बलाय नमो, बलप्रमथनाय नमो, सर्वभूत दमनाय नमो, म्हणून मनाय नमः. रक्तवर्णाचं लाल रंगाचं हे मुख आहे. या वामदेव नावाच्या मुखामधून ओंकाराची दुसरी मात्रा निर्माण झाली उकार नावाची. या उकारापासून यजुर्वेद निर्माण झाला. महादेवाचं दक्षिणेकडचं जे मुख आहे याला अघोर म्हटल्या गेलं. अघोरेभ्यो थघोरेभ्यो घोर घोरतरेभ्यः सर्वेभ्यः सर्वशर्वेभ्यो नमस्ते रूपेभ्यः. कृष्ण वर्णाचं काळ्या रंगाचं हे रूप आहे. या मुखामधून ओंकाराची तिसरी मात्रा निर्माण झालेली आणि यापासून सामवेद निर्माण झाला. महादेवांचं पूर्वीकडचं जे मुख होतं याला तत्पुरुष नाव आहे. तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात्. ज्याला बिंदू म्हणतात ती उत्पन्न झाली. यापासून अथर्ववेद निर्माण झाला. आणि महादेवांचं 5वं जे मुख आहे जे ऊर्ध्व दिशेला आहे, वरच्या दिशेला आहे, त्याला ईशान हे नाव आहे. ईशान सर्वविद्यानां ईश्वर सर्वभूतानां ब्रह्माधिपतिर् ब्रह्मणोधिपतिर् ब्रह्मा शिवो मे अस्तु सदा शिवोम हर नमः पार्वतीपतये शिव हर महादेव. श्वेतवर्णाचं हे मुखमंडल महादेवांचं आहे. जो चराचराचा ईश्वर आहे त्याला ईशान हे नाव आहे. महाराज ईशान कोणाला म्हणतात? आता कस्मात् उच्यते ईशानः यः सर्वदेवानीशते ईशनिभिर्जननिभिः शक्तिभिः स ईशानः. जो सर्वात बलवान आणि सर्वांचा ईश्वर जो आहे त्याला ईशान म्हटलं गेलं. आणि या ईशान नावाच्या मुखापासून ओंकाराची 5वी मात्रा जिला नादातीत म्हटल्या गेलं ती मात्रा निर्माण झालेली. महाराज महादेवाचं अजून एक मुख ज्याला अव्यक्त म्हटल्या गेलं. निर्गुण निराकार ब्रह्मतत्वाचा उपदेश बोलिनाथ या प्रणवरूपी मंत्रानं प्रदान करतात. हाच उपदेश ब्रह्मा विष्णू महेश्वरांना प्राप्त झाला. हा ओंकार मंत्र म्हणजे सृष्टीचा आदिबीज आहे. या ओंकारापासून नंतर व्याहृती निर्माण झाल्या. भू भुव स्वाहा. व्याहृतीपासून गायत्री निर्माण झाली. गायत्रीपासून सावित्री निर्माण झाली. गायत्री सावित्रीपासून पंचमहाभूत पंच तन्मात्रा निर्माण झाल्या. त्यांच्यापासून नंतर सर्व विश्व सृष्टी निर्माण झाली. अशा प्रकारे सृष्टीच्या बीजाचा उपदेश भोलेनाथांनी या ठिकाणी करूला. म्हणून ओंकाराला गणेश सुद्धा म्हटलं गेलं कारण त्याच्यापासूनही सृष्टी निर्माण झाली. ओंकार प्रधान रूप गणेशाचे. ओंकाराचा जो जप करतो त्याला ज्ञान प्राप्त होतं म्हणून ओंकाराला गुरु सुद्धा म्हटलं गेलेलं आहे. ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था. ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था. अनाथांच्या नाथा तुझे नमो, तुझे नमो, तुझे नमो, तुझे नमो, तुझे नमो. ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था. ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था. नमः पार्वतीपतये शिव हर हर महादेव. म्हणून ओंकाराला आदिबीज म्हटले गेले. कोणत्याही गोष्टीची सुरुवात ओमनी केली जाते. ओम नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. ओंकाराचं महात्म्य असं जो कोणी व्यक्ती 10,000 ओंकार मंत्राचा रोज जप करत असेल त्याला शिवपद प्राप्त होतं. पण ओंकाराचा जप कोणी करावा कोणी करू नये याला सुद्धा शास्त्र मर्यादा आहेत. ओंकाराचा जप स्त्रियांनी करत जाऊ नये. स्त्रियांसाठी मंत्र वेगळा सांगितलेला आहे. स्त्रियांसाठी शक्तिप्रणव मंत्राचा जप सांगितलेला आहे. शक्तिप्रणव कोणता म्हणतात? ओंकार हा शिवांचा मंत्र आहे आणि शक्तीचा प्रणव मंत्र जो आहे तो ह्रींकार म्हटला गेलेला आहे. ऐम ह्रीम क्लीम चामुंडाई विचे मंत्र ऐकलेला असेल ना तुम्ही. या मंत्रामध्ये जो ह्रींकार आहे जिथं ओम असेल तो ओम काढून टाकायचा आणि तिथं ह्रींकार वापरायचा. स्त्रियांसाठी अशा प्रकारे मंत्रांचा उपदेश दिला जातो. ओंकाराचा जप पुरुषांना करायला चालतो. स्त्रियांनी या मंत्राचा जप करत जाऊ नये. काही काही लोक असे असतात की ते ऐकत नाहीत कोणाचं. स्त्रिया म्हणतील महाराज आम्हाला तुम्ही काय कमी समजता का? थांबा तुमची उद्या कंप्लेंटच करते. तुम्ही कंप्लेंट करताल मला जेलमध्ये जावं लागेल.
म्हणून मी या भानगडीत पडतच नसतो, पण आता सहज विषय निघाला म्हणून सांगतो. शास्त्रामध्ये जे वर्णन आलेले आहे ते आपण पालन करायला पाहिजे. ज्याला ऐकायचं असेल त्यांनी ऐका, ज्यांना ऐकायचं नसेल त्यांनी बिनधास्त जप करा. माझ्या काही बापाचं जात नाही. पंढरीनाथ भगवान की जय. असो. शिवांच्या दुसऱ्या एका मंत्राचा उपदेश शिवपुराणामध्ये आला, तो म्हणजे शिव पंचाक्षरी मंत्र. नमः शिवाय किंवा शिवाय नमः जो म्हणतात, हा शिव पंचाक्षरी मंत्र, याला सुद्धा फार महत्व आहे. या शिव पंचाक्षरी मंत्राचा 1 कोटी जप केल्यानं ब्रह्मपद प्राप्त होतं, 2 कोटी जप केल्यानं विष्णुपद, 3 कोटी जप केल्यानं रुद्रपद, 4 कोटी जप केल्यानं महेश्वरपद, 5 कोटी जप केल्यानं व्यक्ती सांब सदाशिवांचं लोक शिवलोक प्राप्त करून शिव सायुज्य प्राप्त करून घेतो. नमः पार्वती पतये शिव हर हर महादेव. म्हणून या मंत्रांचा शिवभक्तांनी जप केला पाहिजे. आणि अनेक नमः शिवाय मंत्रांचा जप केल्यानं जे पुण्यफळ प्राप्त होतं, तेच पुण्यफळ आमच्या चिदंबर स्वामींच्या नुसत्या नावाचं स्मरण जप जरी केला तरी प्राप्त होतं. चिदंबर स्वामी भगवान की जय. म्हणून परमपूज्य भाऊंनी आपल्याला कोणता नाममंत्र दिलेला आहे? चिदंबर स्वामी महाराजांचा नाममंत्र दिलेला आहे. शिव हर शिव शिव अजूनही बोललो असतो. अनेक मंत्रांचं वर्णन शिवपुराणामध्ये आलेलं आहे. मृत्युंजय मंत्र असेल, महामृत्युंजय मंत्र असेल, गायत्री मंत्र असेल, सप्तव्याहृती असतील, त्यांचं महात्म्य वर्णन करण्यात आलं. चिदंबर शिवनामाचं महात्म्य सुद्धा वर्णन करण्यात आलं. स्कंद पुराणामध्ये चिदंबर महात्म्य अनेक अध्यायांमध्ये वर्णन वेद व्यासांनी करवलेलं आहे. पण एवढा वेळ आपल्याला नाही, कारण वेळ आपली परिपूर्ण झालेली आहे. 7 वाजून गेलेले आहेत, म्हणून जास्त वेळ आपला मी घेणार नाही. उर्वरित जी कथा प्रतिपादन करूया. आतापर्यंत शिवलिंगाचं महात्म्य वगैरे आपण ऐकलं, ते निर्माण कसं झालं आपण ऐकलं. उद्यापासून सगुण साकार रूपामध्ये अवतार कार्य करणारे आमचे जे भोलेनाथ आहेत, भोलेनाथांचं चरित्र आपल्याला ऐकायचं आहे की महादेवांनी कशी लीला केली, काय लीला केलेली, महादेवांना सती कशी. आणि दररोज शिवपूजनामध्ये कोणत्या कोणत्या वस्तूंचं काय काय महात्म्य, ते सुद्धा सुरुवातीला थोडं थोडं मी सांगत जाईल. सुरुवातीच्या भागामध्ये आपण भस्म महात्म्य बघत जाऊ, बेलाचं महात्म्य बघत जाऊ, त्रिपुंडाचं महात्म्य बघत जाऊ, रुद्राक्षाचं महात्म्य बघत जाऊ, शिवपूजन कसं करावं त्याचं महात्म्य बघत जाऊ, कोणत्या वस्तूंनी शिवांचं अर्चन करावं, पूजन करावं, त्या गोष्टी आपण बघायच्या सुरुवातीला. म्हणून मी बघितलं की गर्दी शेवटी जास्त वाढायला लागली. म्हणून उद्यापासून सुरुवातीला 5 वाजेला हजर राहायचं ज्यांना ऐकायचं असेल, आणि नंतर चरित्र कथा आपण श्रवण करत जाऊया. असं झालेली कथा भगवंताच्या चरणी अर्पण करतो. याच ठिकाणी वाणीला विराम देतो. नमः पार्वती पतये शिव हर हर महादेव. पुंडलिकावरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. सब संतन की जय. चिदंबर स्वामी महाराज भगवान की जय. शिवचिदंबर नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मांग रागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय. चिदंबर स्वरूप सद्गुरु परमपूज्य भाऊंच्या कृपेनं, परमपूज्य गुरुवर्य ताईंच्या आशीर्वादानं साजरा होत असलेला शाकंभरी नवरात्र उत्सव आणि या शाकंभरी नवरात्र उत्सवाच्या पवित्र पर्वावर आयोजित श्री शिव महापुराण कथा गेली 2 दिवस या पवित्र अशा मंदिराच्या प्रांगणामध्ये भगवान चिदंबर स्वामींच्या या मंदिरामध्ये आपल्याला भगवान शिवांची भक्ती कशी करावी, भगवान शिवाच्या भक्तीचं महत्व काय, शिवपुराणाचं महत्व काय, महाराजांनी अत्यंत सुंदर पद्धतीने सांगितलं. काल बिंदुक चंचुलेची कथा असेल, आज काळ भैरवनाथांची कथा असेल, महाशिवरात्रीची कथा असेल. खर तर आपण सर्वजण आपल्याला सनातन वैदिक हिंदू धर्मातले समजून घेतो, परंतु या महत्वाच्या गोष्टी आपल्याला माहीतच नसतात.
की जर कुणी आपल्याला विचारतं की महाशिवरात्र का करावी, महाशिवरात्रीला एवढं महत्व काय आहे, तर ते सुद्धा आपल्याला माहित नसतं. तर महाराजांनी महाशिवरात्रीचं महत्व असेल अशा छोट्या छोट्या गोष्टी समजावून सांगतायत. त्यामुळे महाराज लोक म्हणतात की महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवांचं आणि पार्वतीचं लग्न झालं होतं. अनेक जण युट्यूब वाले तर काय ज्ञान देतील त्यांचा भरोसाच नाही, पण ती कथा चुकीची आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंग रूपाने जे भोलेनाथ प्रकट झाले होते त्यांचं पूजन या ब्रह्मदेवांनी विष्णूंनी केलं होतं, म्हणून महादेव प्रसन्न झाले होते. आणि जेव्हा सतीचा विवाह, जेव्हा पार्वतीचा विवाह होईल तेव्हा ते कधी विवाह झाला होता त्यांचं सुद्धा मुहूर्त सांगेल. नमः पार्वतीपतये शिव हर हर महादेव. म्हणजे जे खरंच जिज्ञासू असतील आणि ज्यांना खरंच सनातन वैदिक हिंदू धर्माचा अभिमान असेल, नुसतं आपण हिंदू म्हणून मिरवून चालणार नाही, या छोट्या छोट्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे, आपल्या आचरणात आणल्या पाहिजे, तर खऱ्या अर्थानं आपल्या जीवनामध्ये परिवर्तन घडू शकेल. महाराजांनी बोलता बोलता सांगितलं या शिवपुराणाचं महत्व, शिवभक्तीचं महत्व काय आहे. ही शिवपुराणाची कथा जे श्रवण करतील ते अधार्मिक असतील ते धार्मिक होतील, जे यामध्ये पाठकी असतील ते पुण्यवान होतील, आणि जे मूढ असतील, जे मूर्ख असतील ते ज्ञान प्राप्त होईल त्यांना. अशी ही अंतिम ज्ञान प्राप्त करून देणारी ही शिव महापुराण कथा आहे. गेली 2 दिवस परमपूज्य ताईंच्या आशीर्वादाने आपल्याला हे श्रवण करण्याची संधी प्राप्त झाली आहे. उर्वरित 5 दिवसाची कथा, जसं महाराजांनी सांगितलं, महत्वाचा कथा भाग आता 5 वाजता सुरू होणार आहे. तर त्यामुळं सर्वांनी लवकरच येण्याचं प्रयोजन करायचंय. आणि ज्या ज्या माता भगिनी लवकर येत आहेत त्यांचं खरोखरच अभिनंदन आहे, की ज्या अत्यंत सुरुवातीपासून, कालपासून बऱ्याच जणी सुरुवातीपासून येते, त्यांचं निश्चित कौतुक आहे. तर आजच्या या कथा सत्राला विराम देऊया. कथा सत्रानंतर आरती संपन्न होईल. आरतीसाठी खास सांगली मने राजुरीहून एक 18 जणांची एक टीम आलेली आहे. तर त्यांचे प्रतिनिधी म्हणून श्री दत्तात्रय मोहिते, श्री एकनाथ पवार, श्री सतीश वांड्रे यांनी तिघांनी व्यासपीठासमोर आरतीसाठी यायचे. त्याचबरोबर श्री व सौ सुनील जोशी साहेब, श्री व सौ अविनाश जोशी सर आणि श्री व सौ वेणुनाथ तनपुरे या 3 जणांनी आरतीसाठी इथे व्यासपीठासमोर यायचे. आता मंदिरात आरतीसाठी स्वामींसमोर श्री व सौ अविनाश घनवट, गोंदवलेकर महाराजांसमोर श्री व सौ शंकरराव आगाव, आईसाहेबांच्या देवीच्या मंदिरासमोर श्री निरंजन ठाकूर आणि मारुतीरायाच्या मंदिरासमोर श्री वैभव लोहार यांनी आरतीसाठी मंदिरात जायचे. सर्वांनी आरतीसाठी उभं राहायचे. त्याचबरोबर सर्वांना या आत्ताच नम्र विनंती आहे की हिरव्या मॅटवर शिफ्ट होऊन घ्यायचंय. लाल मॅट लगेच उचलले जातील, जेणेकरून आपल्याला महाप्रसादचं व्यवस्था करणं सोपं जाईल. आणि केवळ 2 रांगाच फक्त पुरुष वर्गासाठी राहणार आहे, बाकी सगळ्या पंक्ती या माता भगिनींसाठी राहणार आहे. माता भगिनींचं येणं जास्त झालेलं आहे, त्यामुळे माता भगिनींना प्राधान्यानं महाप्रसादासाठी बसून द्यायचंय. आणि जे बाहेर गावचे भक्त आहे त्याच पुरुष वर्गाने फक्त बसायचे, बाकीच्यांनी कृपया सहकार्य करायचे. सर्व स्वयंसेवकांना विनंती आहे त्वरित या मॅट उचलून घ्यायचे. भडके सर, बडाक सर, तनपुरे सर सगळ्यांना विनंती आहे पटकन मॅट उचलून घ्यायचे. जगताप सर. शिव 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 सावची अंबा, शिव 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 सांबाची नंबर, हर 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 सांबाची नंबर. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री श्री गुरुवे नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समविघ्नं कुरु मे देव, सर्वकार्येषु सर्वदा, सर्वकार्येषु सर्वदा. लवतवती विक्राळ ब्रह्मांडी माळा, विजय कंठ काळा त्रिनेत्री काळा, लावण्य सुंदर मस्तकी माळा, चेतुनिया जल निर्मळ वाहे तुळसुरा. जय देव जय देव जय शिव शंकरा, ओ स्वामी शंकरा. आरती वो वाळू आरती वो पुष्कर मुरगवरा. जय देव कर्पूर गौरा भोळा नैनी विचारा, अर्धांगी पार्वती सुगुणाच्या माळा.
ऐसा शंकर शोभे उमा विल्लाळा जय देव जय देव जय शिव शंकरा ओ स्वामी शंकरा आरती ओ वाळू भावारती ओ शंकर प्रगवला जय देव जय देवी दैत्य सागर मंथन पैकेले रामाजी अंकित हलाल देवतले ते तू आसुरपणे प्रचान केले नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव जय देव जय शिव शंकरा ओ स्वामी शंकरा आरती ओ भावारती ओ वाळू जय देव जय देव व्याघ्रांतर परिवर्तन सुंदर मनमारी पंचानन मनमोहन संकोटीचे बीज वाचे उचारी संकुटी रत्ना शिव शंकरा ओ स्वामी शंकरा आरती ओ वाळू भावारती ओ वाळू सुंदर प्रगवला जय देव जय देव अंबिका वेदा वेद कैसा आला कंटाळा मुळमायेचा लो लागला अंबेचा वेदा वेद कैसा आला कंटाळा विजयाचा गंगा मुळमायेचा लो लागला कैसा आला कंटाळा विषयाचा गंगा मुळमायेचा लो लागला कैसा आला कंटाळा विजयाचा गंगा मुळमायेचा लो लागला कैसा आला कंटाळा विजयाचा गंगा मुळमायेचा लो लागला दोघे भोगे भटाई कैसा आला कंटाळा विजयाचा गंगा मुळमायेचा लो लागला जय जय भवानी मनरमणी माता पूर्वासनी चौदा भवनाची स्वामिनी महिषासुरमर्दनी जय 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 भवानी मनरमणी माता पूर्वासनी चौदा भवनाची स्वामिनी महिषासुरमर्दनी जय जय भवानी चला हाती घेऊनिया तुला बघूया जय जय भवानी जय जय भवानी मनरम
रमणी माता पूर्वासनी चौदा भवनाची स्वामिनी महिषासुरमर्दनी जय जय भवानी जय जय भवानी मनरमणी माता पूर्वासनी चौदा भवनाची स्वामिनी महिषासुरमर्दनी जय अरुण तुला पाणी मुक्ता फळ एका दळ मनरमणी माता पूर्वासनी चौदा भवनाची स्वामिनी महिषासुरमर्दनी जय जय भवानी जय जय भवानी मनरमणी माता पूर्वासनी चौदा भवनाची स्वामिनी महिषासुरमर्दनी जय जय भवानी आरती चिदंबरा ब्रह्मा विष्णू महेश्वरा कली माझी अवतार जगद्गुरु विश्वंभरा आरती चिदंबरा निर्गुण निर्विकार सकल वेदासी पार सगुण ब्रह्म सागरे हो कळानंद पार सचिदानंद मूर्ती अंतर साक्षीश्वरा आरती चिदंबरा देखो नितिन जन कृपा उळे दया धन कन्या दुःख निवारोनी जाते खरी समाधान अनाथनाथ दिन बंधू ऐसा पतित पावन तपोनी सकळ धर्म चारी वर्णाचे आश्रम अज्ञेने वर्तवूनी पूर्ण करी त्यांचे काम निवारोनी दुष्टभूती भक्ती लावी परम आदे छोटेची यात्रा येती जे जे इच्छा ते मागणी त्याची त्याच प्राप्त होय वरद हस्त कृपा मूर्ती अंगे वो वर्तवूनी गावी दया क्षमा शांती आरती भाविक भक्त जन जाती नित्य दर्शन सुशांत येवोनिया जाने सर्व उन गुण सदाद देवोनिया होय अदृश्यपण अविनंती दास करी सदा रावे अंतरी निखिले पुराणी अभय असे निर्धारी अनन्य शरणालो स्वामी आपण ऐसे करी आरती आरती चिदंबरा देव भक्त पण ऐसे निर्गती चिदंबरी विनताली जय देव जय चिदंबरा आपुरार्थी गोवारी ईश्वरा जय देव गालील लोटांगण वनी चरण धोरण वाई प्रेमे हरिंदर अनन्य पूजन दादेवारी मने नमः तमेव माता पिता तमेव बंधु सदा तमेव विद्या तमेव सर्व तमेव देव साई वाचा नाम करते सदा चिदंबराति संरभयामि अष्टम शेषं ब्रह्मरायणं कृष्णामुदरं भगवान् चिदं माधवं दुर्गावल्लभं शान्तिनायकं हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे कृष्ण औदुंबर निवासी भक्त विमानी चिदंबरेश्वर गुरु महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव की जय शाकंभरी माता की जय नमः पार्वती पते हर हर महादेव।
अपराध क्षमाता केला पाहिजे, गुरु हा केला पाहिजे. अबद्ध सुबद्ध गुण वर्णिले तुझे, कळेसी टाळ विना वाजला कैसा, गुरु हा वाजला कैसा. अस्तव्यस्त पडे नाद केला भलतैसा, नाही ताल ज्ञान नाही कंठ सुस्वर, गुरु हा कंठ सुस्वर. झाला नाही बरावाचे वर्ण उच्चार, निरंजन म्हणे तुझे वेडे वाकडे, गुरु हे वेडे वाकडे. गुण दोष न लावावा सेवकाकडे, अपराध क्षमाता केला पाहिजे, गुरु हा केला पाहिजे. अबद्ध सुबद्ध गुण वर्णिले तुझे. शिवचिदंबर. शिवचिदंबर या ठिकाणी महिलांची पंगत बसणार आहे. महिला या ठिकाणी माझ्या समोर पासून दक्षिणेकडे सर्व महिलांच्या पंक्ती बसतील. कृपया पुरुष भाविकांनी या ठिकाणी मंदिरामध्ये जायचंय आणि त्या ठिकाणी आपण नामस्मरण करायचंय. वाढपी मंडळींनी उत्तरेकडून पंक्ती वाढण्यास सुरुवात करायची. पुरुषांच्या बाजूकडून वाढपी मंडळींनी पुरुषांच्या बाजूकडे यायचंय आणि महिलांच्या पंक्ती वाढायला सर्वप्रथम सुरुवात करायची आहे. काल बऱ्याच माता भगिनींनी लहान मुलांनी पिण्याच्या पाण्याच्या नावाजवळ त्या ठिकाणी चिकूच्या झाडाखाली पत्रावळ्या जेवण झाल्यानंतर टाकलेल्या होत्या. तरी सर्व माता भगिनींना लहान मुलांना विनंती आहे की कृपया आपण आपली जेवण झाल्यानंतर पत्रावळी आपलं पात्र पिण्याच्या पाण्याच्या जारजवळ ज्या गोण्या ठेवलेल्या आहेत त्या गोणीमध्येच आपण आपलं पात्र टाकायचं.